असं झालं की ज्या लोकांना खूप अवॉर्ड मिळतात त्यांना त्या लिस्ट मधनं बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे शैलेश पंडित यांना सध्या अवॉर्ड मिळत नाहीत. अदरवाईज शैलेश पंडित हे एक मॉडेल एक्झाम्पल नाशिकचं TLC मधलं आहे आणि ते ही इज अन HR टीचर फॉर लॉंग. आणि HRचं सेशन असताना मी आदल्या दिवशी माझा शैलेशला 1-2-4 शंका घेऊन फोन जातो असंही आहे. तर ही टीचर्स HR आणि नाशिकचं करिक्युलम फॅकल्टीमध्ये सुद्धा करिक्युलम सेट जो HRचा केला जातो दॅट शैलेश डज व्हेरी वेल. असे एक 2-3 इंट्रोडक्शनचे पॉईंट आहेत. आणि त्याच्यानंतर फ्रॉम स्ट्रॅटेजी पॉईंट ऑफ व्ह्यू शाफ्ट बनवत असताना कसा हाऊ ही विडेड आउट दी अदर नॉन प्रॉफिटेबल नॉन यील्डिंग आणि जास्ती डिस्टिंग्विशेबल नसलेल्या अशा गोष्टी बाहेर काढून जास्ती ह्याच्या गोष्टी डिस्टिंग्विशेबल आणि स्केलेबल आणि प्रॉफिटेबल काढून त्या एका पर्टिक्युलर गोष्टीवर कसं फोकस केलं आणि त्याचं मग पेनिट्रेशन कसं डीप गेलं आणि मग त्यातून कसा बिझनेस जनरेट झाला त्याचं एक्झाम्पल त्यांनी स्वतः थोडं सांगावं. आणि सेशनच्या सुरुवातीला प्रॉडक्ट आणि काय प्रॉडक्ट बनवतात आणि काय सेटअप आहे त्याची स्वतःच थोडी माहिती दिली तर शैलेशला बरं होईल. चालेल दिनेश. येस, थँक्यू. याच्यामध्ये काही प्रश्न असतील लोकांचे तर तुम्ही सांगा कधी थांबायचं, त्यामुळे आपण थांबूया. मला वाटतं चॅट बॉक्स मध्ये जर काही येत राहिले प्रश्न तर आपण मध्ये कधी स्क्रीन शेअरिंग थांबवून प्रश्न घेऊ शकतो. ओनली थिंग इट शुड नॉट डिस्टर्ब यू, दॅट्स ऑल. बाकी जनरली आमचा मी बेसिकली स्टोरी टेलिंग करणार आहे दिनेश, त्यामुळे ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. ओके. आम्ही जनरली काय करतो की एखादा टॉपिक घेऊन 15-20 मिनिटं बोलल्यानंतर जनरली स्पीकर एक फ्लो झाला की स्पीकर सांगतो आता याच्यावर काही प्रश्न असतील तर सांगा, मग एखादा पॉईंट झाला किंवा याच्यावर काही शंका असेल तर सांगा, अशा टाईप आम्ही करतो. बरं, आपण प्रत्येक स्लाइड नंतर तसं करत जाऊ पाहिजे तर. एक स्लाइड साधारण 10 मिनिटं चालेल, ती झाली की आपण थांबू आणि विषय. मला वाटतं 6 का 7 स्लाइड्स आहेत. येस. तो 70 मिनिटं आणि 20-25 मिनिटं क्वेश्चन असं असं करता येईल आपल्याला. चालेल. ओके सर. ओके, ओव्हर टू यू. थँक्यू. स्लाइड शेअर सुरू करायचं आता का मी पहिले? सर तुम्ही इंट्रोडक्शन द्या तुमचं आणि मग आपण ओके. तो शलाका शाफ्ट ही जी कन्सेप्ट आहे ही ऍक्च्युली TLCच्या एका स्ट्रॅटेजी, म्हणजे पहिलं जे सरांनी स्ट्रॅटेजीचं सेशन घेतलं होतं त्याच्यामध्ये आली होती. आपण जे स्ट्रॅटेजीच्या FLच्या सेशन्सना आता जे प्रश्न घेतो की तुमचा कुठचा बिझनेस सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल आहे या कुठच्या ऍक्टिव्हिटीमध्ये कस्टमर सगळ्यात जास्त सॅटिस्फाईड आहे, या प्रश्नांची उत्तरं तेव्हा मी शाफ्ट नव्हतं बनवत, तेव्हा मी ऍटलस कॉप्कोसाठी पिस्टन रॉड्स करत होतो. सो पिस्टन रॉड हे त्याचं उत्तर येत होतं आणि त्याच्यावरनं शाफ्ट ही कन्सेप्ट आम्ही डेव्हलप केली. सो 2006 साली आम्ही पहिले शाफ्ट बनवायला सुरुवात केली सिमेंससाठी. 2006 ते 2011-12 पर्यंत आम्ही एक्सक्लुझिव्हली सिमेंससाठी शाफ्ट बनवत होतो आणि महिन्याला 1500 ते 2000 शाफ्ट करत होतो. नंतर जेव्हा स्ट्रॅटेजीचे सेशन्स मला नाशिकमध्ये घ्यायला सांगितलं तेव्हा सगळ्या जुन्या वह्या काढल्या, नोट्स काढल्या आणि तेव्हा हे सगळं दिसलं त्याच्यात लिहिलेलं की शाफ्ट हा आपण स्ट्रॅटेजिक पॉइंट म्हणून सिलेक्ट केला होता आणि त्याच्यावरती फोकस करत नव्हतो. जेव्हा बागवे सरांशी गप्पा मारताना त्यांना विचारलं की सर हे असं असं सडनली डिस्कव्हर झालं आणि ते हाफ जोकिंगली म्हणाले, अरे मला वाटलं तू आतापर्यंत बाकी सगळं बंद केलं असशील आणि फक्त शाफ्ट बनवत असशील. तर दॅट वॉज ऍक्च्युली अ ट्रिगर की अरे आमचा मेन फोकस होता तो स्विच गिअर इंडस्ट्रीवर होता. वी वर डुईंग लॉट ऑफ कंपोनंट्स फॉर सिमेन्स, ABB, BHEL आणि क्रॉम्प्टन वगैरे. आमचा 4 वर्षापूर्वीचा टोटल सेल 20 कोटी होता, त्यातला 14 कोटी 14.5 कोटी हा एंटरप्राइजेसचा म्हणजे स्विच गिअरचा होता आणि फक्त 5-5.5 कोटी शाफ्टचा होता. तर आम्ही तो सगळा 14 कोटीचा बिझनेस बंद केला आणि तो जो 5 कोटीचा बिझनेस होता तो परत 3.5 वर्षात आम्ही 20 कोटीला आणून टच केला. ही स्ट्रॅटेजी मधली स्ट्रेंथ आहे की तुम्ही फोकस ठेवल्यानंतर जसं दिनेश मगाशी म्हणाला की पेनिट्रेट करायला जेवढं तुमचं शस्त्र धारदार असेल तेवढा उपयोग होतो. आपण खूपदा प्रॉडक्ट बेस मोठा करण्याच्या नादामध्ये आपलं शस्त्र ब्लंट करतो आणि त्यामुळे मग हा इफेक्ट किंवा हा इम्पॅक्ट मिळणं थोडं कठीण जातं. एक्सपोर्टला
जायचं हे पहिल्यापासूनच ठरवलेलं होतं. म्हणजे दॅट वॉज पार्ट ऑफ अवर स्ट्रॅटेजी ऑल टुगेदर. म्हणजे आधी स्विच गिअरची कामं करत होतो, तेव्हा देखील सिमेन्स आणि एबीबी साठी आम्ही थोडाफार प्रमाणात एक्सपोर्ट चालू केला होता. पण शाफ्ट सुरू केल्यानंतर रादर जेव्हा आम्ही रिस्ट्रॅटेजाइज केलं तेव्हाच हे ठरवलं होतं की वी विल बी वर्किंग ओनली विथ दोज कस्टमर हु हॅव सम इंटरनॅशनल एक्सपोजर टू देअर प्रॉडक्ट आणि लोकल डेव्हलपमेंट लिव्हरेज करून एक्सपोर्टला जाता आलं पाहिजे. सो दॅट वॉज द फर्स्ट सिम्पलेस्ट वे टू डू इट. आणि बिकॉज आय वॉज लकी वी वर ऑलरेडी डिलिंग विथ सिमेन्स अँड एबीबी, त्यामुळे युरोपमध्ये जेव्हा गेलो आणि तिथल्या ज्या एसएमईज ना जेव्हा आम्ही अप्रोच करायला सुरुवात केली तेव्हा सिमेन्सला देतो म्हटल्यानंतर जनरली जर्मनीमध्ये कोणी फार प्रश्न विचारत नाही. ऍटलिस्ट उंबरठ्यात आत तरी लगेच घेतात. आणि एकदा तुम्ही डिस्कशनला टेबलावर बसल्यानंतर मग ते तुमचं सेल्स मार्केटिंगचं कसं आहे आणि ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंगला घेतल्यानंतर डब्ल्यूसीपीचं कसं आहे की तुम्ही कसं एकदा दरवाज्यात आत गेल्यानंतर सक्सेसफुली कन्व्हर्ट कसा करू शकता बिझनेस. सो मला वाटतं आपण स्लाइड शेअर वर जाऊया अविनाश. की पहिला पॉइंट हाच होता माझा की तुम्ही जेव्हा एक्सपोर्टचा विचार करता तेव्हा तो सहज संधी मिळाली म्हणून एक्सपोर्ट केला किंवा आता चला सध्या चायनाला प्रॉब्लेम आहे अशी हवा आहे सगळीकडे तर आपण एक्सपोर्टला पडूया, अशा लाईन्स वरती एक्सपोर्टला न जाता तुमचे स्ट्रॅटेजी मधनं एक्सपोर्ट येतोय का याचा थोडा विचार करणं आवश्यक आहे. सो तुम्ही खरोखर स्ट्रॅटेजिकली विचार केला आहे का एक्सपोर्टचा? तर माझी एक्सपोर्ट कसं सुरू झाला त्याची जर का स्टोरी विचारली तर स्टोरी म्हणून खूप सुंदर आहे. माझा एक कस्टमर होता आनंदला, त्याचा एक बायर होता जो इज बेस्ड इन जर्मनी आणि तो याच्याकडे भेटायला आला होता. त्यांना काही कॉम्पोनंट्स भारतामधनं प्रोक्यूर करायचे होते. सो ते प्रोक्यूर करण्यासाठी हा जो आनंद मधला माझा रोकोमोटिव्ह म्हणून कंपनी आहे त्याचा बाहेर या जर्मन परचेस डायरेक्टरला माझ्याकडे घेऊन आला. दॅट वॉज समटाइम्स इन सप्टेंबर 2013. तेव्हा आमची काही इंटरॅक्शन झाली. मग 2014 साली मी पहिल्यांदा जर्मनीत गेलो, हॅनोव्हर फेअर साठी गेलो होतो आणि तिथून जवळच यांची कंपनी होती म्हणून यांना भेटायला गेलो आणि गप्पा मारता मारता तो म्हणाला अरे आता आम्ही भारतामध्ये 2 जण हायर केली आहेत, एक जण आम्हाला सिमेन्स मधनं जॉईन झालाय. आणि मी म्हंटल अरे हा अमुक अमुक व्यक्ती का? हो म्हणे तू कसं ओळखतो? म्हटलं अरे तो माझा बायर होता सिमेन्स मध्ये. त्यांनी लगेच त्या व्यक्तीला फोन लावला आणि ठरलं आणि मी परत आलो तोपर्यंत माझ्याकडे इन्क्वायरी आलेली होती. ऍज अ स्टोरी हे खूप छान वाटतं आणि खूप वेळा असं होतं की आपल्याला अशी स्टोरी हवी असते. आपण एखादी ते टिपिकल पुस्तक असतात ते एमबीए ग्रॅज्युएट्सनी सुरू केलेल्या कंपन्या किंवा भारतातले यशस्वी उद्योजक वगैरे वरच्या तेव्हा स्टोऱ्या करत असतो आणि आपण त्या स्टोरीच्या प्रेमात पडतो. त्या स्टोरीच्या मागे काही वेगळा विचार होता का हा फक्त योगायोग होता आणि ते एक्सपोर्ट सुरू झालं याचा आपण खूपदा विचार करत नाही. आणि म्हणून एक्सपोर्ट करायचाच हे आम्ही ठरवलेलंच होतं. त्या अनुषंगाने आम्ही लोकल कस्टमर डेव्हलप करत होतो की ते कस्टमर कनेक्ट नंतर लिव्हरेज करता येतील या हिशोबाने किंवा त्यासाठी जी काही एक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, जे प्रॉडक्टची क्वालिटी, प्रॉडक्टची डिलिव्हरीशी संबंधित जे तुमच्याकडे डेटा पाहिजे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन पाहिजे, ह्याच्यावरती आम्ही काम करतच होतो. आणि ह्या कामातनं हा एक कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झाला आणि एकदा तो कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झाल्यानंतर तो सेलमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जे एफर्ट्स घेता आले पाहिजे ते घेण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते आम्ही सुरुवात केलेली होती. त्यामुळे आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. येस सर. पीपीटी फक्त फुल स्क्रीन करा तुमची, दिसेल. अविनाश तू म्यूट वर आहेस, तू अनम्यूट कर. मी शेअर केलेली आहे स्लाइड, दिसते नाही फुल स्क्रीन करा सर. पुढची स्लाइड घ्यायला पाहिजे आणि फुल स्क्रीन पण करायला पाहिजे तुला.
Enable editing. Enable editing. आता ओके सर, आली आता. ओके. सो एक्सपोर्ट करायचं ठरवणं हा असा स्पर ऑफ द मोमेंट डिसिजन असू शकत नाही. त्याच्या मागे स्ट्रॅटेजिकली ठरवलेलं पाहिजे की मला एक्सपोर्ट करायचंय. मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॅटेजी म्हणजे मी जेव्हा एक्सपोर्ट करणार तेव्हा हाय लेबर कंटेंटचे आयटम करणार, लो लेबर कंटेंटचे आयटम करणार, मास प्रोडक्शनचे करणार, 2, 4, 5 आयटम लागतात असे करणार. त्या अनुषंगाने ऑटोमेशनचं प्रमाण किती ठेवणार, माझ्याकडचे माणसं कशी पाहिजेत, किती ट्रेन पाहिजेत, रिटेन करणं आवश्यक आहे का, ती रिटेन करत राहण्यासाठी किंवा ती रिटेन करण्यासाठी मला काय काय वेगवेगळ्या मेथोडॉलॉजी जाणल्या पाहिजेत. त्याच्यानंतर इंटरनल आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन ही त्या कस्टमर येतो किंवा आपण जेव्हा कस्टमरला भेटायला जातो तर टिपिकली हे विचारतात की तुम्ही, उदाहरणार्थ मला विचारतात तुम्ही किती शाफ्ट करता. जेव्हा मी 1,500 शाफ्ट करत होतो तेव्हा सिमेन्स मध्ये भेटायला गेलो होतो, त्यांच्या न्यूरनबर्गच्या प्लांटला गेलो. इथल्या जो व्हाईस प्रेसिडेंट होते त्यांनी मला रेकमेंड केलं होतं, त्यामुळे त्यांनी मला प्लांट मध्ये घेतलं, जेवू खाऊ घातलं, संध्याकाळी बियर पण पाजली. पण शब्द सांगितलं 1,500 शाफ्ट बनवतोस, आम्ही महिन्याला 3 लाख मोटर बनवतो, ते 1,500 शाफ्ट कुठे कोपऱ्यात पडून राहतील, आता तू विचार सुद्धा करू नको आम्हाला सप्लाय करायचा. तर दे वर व्हेरी अपफ्रंट आणि ब्लंट. फक्त इथल्या व्हाईस प्रेसिडेंटनी रेकमेंड केलं होतं म्हणून त्यांनी मला एंटरटेन केलं. सो तुमची मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॅटेजी काय आहे, तुम्ही खरंच 50,000 शाफ्टला पोहोचणार आहात का, कसे पोहोचणार आहात, त्याच्यामध्ये आमचे किती शाफ्ट तुम्ही पकडताय तुमच्या प्लॅनिंग मध्ये, हे प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या माझ्या एका कस्टमरचा एक्सपिरियन्स आहे की त्यांनी ऍक्च्युअली सॅलरी स्ट्रक्चरच्या डिटेलमध्ये गेला आणि भारतातलं इन्फ्लेशनचा रेट एवढा आहे म्हणजे तुम्ही साधारण दरवर्षी 12-15% तरी इन्क्रीमेंट देत असाल. मग आता युरोपमधल्या, ईस्ट युरोपातल्या सॅलरीज एवढ्या आहेत, इतक्या वर्षात तुम्ही जाऊन त्यांना कॅचअप कराल, जे तुम्ही 6 ते 7 वर्षात आम्हाला कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह असणार, मग 6-7 वर्षासाठी आम्ही आता तो सप्लायरला का धक्का लावू, असं त्यांनी मला अगदी गणित मांडून प्रश्न विचारला. त्यामुळे आम्ही कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह राहण्यासाठी काय HR स्ट्रॅटेजी वापरू हे त्याला पटवून देता आलं पाहिजे. तेव्हा आपल्याकडचं ऑटोमेशनचं प्रमाण खूप कमी आहे. परदेशी म्हणजे टिपिकल युरोपातली केस आहे की तिथे साधारण CNC ऑपरेटरला 30 युरो पर आवर हा आता रेट चाललेला आहे. आणि जर का ते जर्मनीत 40 तास आणि इतर ठिकाणी 60 तास काम करत असतील तर त्यांचा येणारा पगार हा लाख रुपयांच्या घरात जातो. त्या पगारामध्ये आपल्याकडे 4 ते 5 माणसं मिळतात, पण ते कमीत कमी तिप्पट प्रॉडक्टिव्हिटी असते आणि त्यांच्याकडे ऑटोमेशनचं प्रमाण तेवढं आहे. त्यामुळे आपली जी लेबर कॉस्ट मधलं जे सेव्हिंग आहे ते ऑटोमेशन मध्ये ऑफसेट होतं आणि तिथे ऑटोमेशन करायची कॉस्टही कमी आहे. तिथे त्यांना 3 आणि 4% ईस्ट युरोपमध्ये, आणि वेस्टर्न युरोपमध्ये तर अगदी अर्ध्या आणि 0.5% सुद्धा लोन्स मिळतात. त्यामुळे आपण कॉस्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे कॉस्ट ऑफ फंड्स आणि लो लेबर प्रोडक्टिव्हिटी मध्ये बराचसा ऍडव्हान्टेज घालवतो. तर हे घालवून सुद्धा मी हा जॉब किंवा हा पर्टिक्युलर डेव्हलप केलेला आयटम ऍटलिस्ट पुढची 8 ते 10 वर्ष कसं काय कॉम्पिटिटिव्हली देऊ शकेल हे ऐकण्यामध्ये त्या स्ट्रॅटेजिक सोर्सिंगच्या माणसाला इंटरेस्ट असतो. ह्या कंपन्यांमध्ये मी जे बघितलं ते परचेस मध्ये साधारण 4-5 मॅक्झिमम 6 जणांची टीम असते. एक 400-500 कोटी रुपयामध्ये 400-500 कोटीचा टर्नओव्हर असलेली एखादी जर्मन किंवा फ्रेंच कंपनी असेल तर 3 किंवा 4 पेक्षा जास्त लोक परचेस डिपार्टमेंट मध्ये नसतात. त्यामुळे यांना सारखा नवीन सोर्स डेव्हलप करण्यात इंटरेस्ट नसतो. त्यामुळे पहिला पाऊल आत घेतानाच ते तावून सुलाखून पारखून घेतात आणि त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष एकदा तुम्ही त्यांच्या कसोटीला उतरला की जनरली बदलण्याचा विषय करत नाहीत किंवा अल्टरनेट सोर्सचा विषय करत नाही.
कम्युनिकेशन मध्ये एक भाग आहे की आपण कधी कधी ऑफ द कफ रिमार्क मारतो आणि आपण काहीतरी ब्रँड प्रॉमिस देत असतो, रिलायबल सोर्स म्हणून आपण आपलं ब्रँड प्रॉमिस पुढे पुटअप केलं आणि कधीतरी गप्पा मारता ट्रान्सपोर्टचे खूप इश्यूज असतात, पटकन काहीतरी मिळत नाही, हे अमुक स्ट्राईक होतो, खूप लेबर प्रॉब्लेम चालू असतात, लेबर टिकत नाही, असं काहीतरी बोललं की आपण ते खूपदा बोलताना इतरांकडे प्रॉब्लेम असतो, माझ्याकडे नसतो, अशा लाईन्स वरती बोलत असतो. त्यांनी इंटरप्रिट करताना ते तेवढंच पकडून ठेवलं की अरे तू एकीकडे म्हणतोस की तू खूप रिलायबल आहे आणि दुसरीकडे म्हणतो तुझ्याकडे माणसं टिकत नाही, मग या दोन गोष्टींचं आम्ही कसं कनेक्शन लावायचं, की उत्तर देताना आपली गोची होते. त्यामुळे प्रत्येक कम्युनिकेशन ते आपलं कंपनीतलं असो किंवा त्या व्यक्तीबरोबर होणार असो, हे तुमच्या स्ट्रॅटेजीशी इनलाइंडच सतत असलं पाहिजे आणि खरोखर जर का तुम्ही स्ट्रॅटेजी तशी बनवलेली असेल तरच ते शक्य होतं. एक दुसरं असतं की इनिशियल इंटरॅक्शन मध्ये तुमचं मार्केट काय, म्हणजे तुम्ही कोणाकोणाला विकता, नेमकं तुमची प्रॉडक्टची रेंज काय आहे, तुमच्याकडे माणसांची ट्रेनिंगची फॅसिलिटी काय आहे, तुम्ही हायरिंग कुठून करता, हार्डनिंग कुठून करतात. आमच्या एका प्लेटिंग कस्टमरचं, एक प्लेटिंगला जे आम्ही बाहेर देतो जॉब, त्याच्याबद्दलचा एक्सपिरियन्स आहे. हा जो माझा पहिला जर्मन कस्टमर आहे, तो सुरुवातीला नाशिकमध्ये आला होता आणि त्यांच्या जॉबला एक ठराविक प्रकारचंच प्लेटिंग, रादर झिंक प्लेटिंग होतं, पॅसिव्हेशन एका ठराविक केमिकलनीच करायचं अशी त्यांची रिक्वायरमेंट होती. आम्ही 2-3 सप्ताह शॉर्टलिस्ट केले होते. हा जो परचेस डायरेक्टर होता तो माझ्यासोबत तिथे आला आणि त्यांनी डिटेल ऑडिट घेतलं आणि त्यांचा मुख्य फोकस होता हा त्यांच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटकडे. पोल्युशन आणि एन्व्हायरमेंट बद्दल ते अतिशय सेन्सिटिव्ह होते. त्यांनी अगदी डिटेलमध्ये बघितलं, इकडे डोकाव तिकडे डोकाव, गटारींची ढापं वगैरे उडून वगैरे बघायला सांगितलं. सगळं झाल्यानंतर आम्ही हॉटेलवर परत गेलो आणि कॉफी पिता पिता मी त्याला म्हंटल, अरे डेटका, आम्ही जेव्हा लग्न ठरायच्या वेळेला माझ्या होणाऱ्या बायकोला बघायला गेलो होतो तेव्हा देखील मी इतके प्रश्न विचारले नव्हते रे. त्यावर त्यांनी मला हसून सांगितलं की शैलेश, मी मुंबईवरनं इथे आलो, येताना काय बघतोय की तुमच्याकडे लोक रॉंग साईडनी गाड्या चालवतात, सिग्नल जम्प करतात, हेल्मेट न घालता टू व्हीलर चालवताय. जिथे तुमच्या जीवाचा प्रश्न आहे तिथे तुम्ही नियम पाळत नाही. तिथे माझा जॉब बनवताना नियम पाळाल किंवा तुमची एसओपी पाळाल याची मी काय खात्री बाळगायची. आणि दॅट हिट मी लाईक एनिथिंग. त्याच्यानंतर मी त्याच्याशी कुठच्याही विषयावरती वाद घालायचा सोडूनच दिला. म्हणजे गेले 6 वर्ष तो जे सांगतो तसं करायचं, अशा प्रकारे ते जॉब आम्ही करतोय. आणि हे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या डिटेलिंग मध्ये गेलेले असतात आणि बारीक बारीक गोष्टीवरनं ते एकूण भारताबद्दलचं मत बनवत असतात आणि हे कुठेतरी आपल्या लूज स्टॉक मध्ये आपण मिस आउट करतो. आणि मग एखादा पॉइंट असा जर का त्यांनी धरला तर मग त्याच्यावरती आपल्याला उत्तर देताना कठीण जातं. पहिली स्लाइड संपली. काही प्रश्न आले असतील तर आपण घेऊया, नाही तर मग पुढच्या स्लाइडला जाऊया. नाही, पुढच्या साईडला जाऊया. प्रश्न कोणी आलेले नाही. चाल, स्ट्रॅटेजी नंतर आपण जे आपल्या जो ओघ आहे त्याच्यामध्ये पुढचा पॉइंट येतो तो 5C चा. आणि त्याच्यामध्ये आपण कस्टमरचा नेमका कुठला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत हा आपल्याला पहिल्या जे ठरवून घेतलं आवश्यक आहे. आता जेव्हा मी शाफ्ट सप्लाय करतो तेव्हा माझ्याकडे 2-3 ऑप्शन्स होते आमचं व्हॅल्यू प्रोपोजिशन पुटअप करायचे. एक, गेल्या 4-5 वर्षामध्ये चायनीज सोर्सिंग हे थोडं महाग होत चाललंय. लो व्हॉल्यूम जॉब मध्ये ते फार इंटरेस्टेड नसतात असं लक्षात आलंय. त्यामुळे लो व्हॉल्यूम हाय व्हरायटी जॉब्स करायचे. अगदीच 1 किंवा 2 जॉब पाहिजे असतील तर ते करायला युरोपमध्ये सोर्सेस आहेत अवेलेबल. आणि 1000, 5000, 10,000 पाहिजे असतील तर आतापर्यंत तरी ते भारतामध्ये युरोपियन किंवा अमेरिकन कस्टमर येत नव्हते. सो शैलेश सर, आवाज हे झालाय तुमचा, बहुतेक डिस्कनेक्ट झाला.
हॅलो. हा शैलेश. ते बहुतेक ते नेट इश्यू दिसतो. नेट इश्यू दिसतोय. तो एकदा डिस्कनेक्ट झाला की मग परत यायला थोडासा वेळ लागतो, परत लॉग इन वगैरे करायला लागतं Zoom-ला मला वाटतं. हा हा हा. लेट्स वेट फॉर अ कपल ऑफ मिनिट्स. दिनेश, आपण एक डिस्कस करूया meanwhile till the time he joined maybe. हो. Hello? येस. Yeah, I आले, think आले. he is there. येस Okay. आले सर. शैलेश सर अजून शैलेश सरांना मूड काढायला सांगायला पाहिजे. काढलं. हॅलो. ओके, हा, आय विल हा. कंटिन्यू. येस. सो नेमका काय प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायला बघता आहात हे आयडेंटिफाय करणं, त्या अनुषंगाने डेटा गॅदर करणं आणि नक्की हा प्रॉब्लेम आहे कस्टमरला आणि त्याला तुम्ही सोल्युशन देण्यासाठी तुमच्याकडे कॉम्पिटन्सी आहे, त्याला खात्री पटेल इतपत तरी हे एकदा ठाकून ठोकून घेतल्याशिवाय एक्सपोर्टसाठी मार्केटिंग चालू करण्यामध्ये फायनान्शियल रिस्क खूप आहेत. कारण डोमेस्टिकली आपण एखादा कस्टमर डेव्हलप केला आणि हाफवे थ्रू लक्षात आलं की अरे नाही हे आपल्याला नाही जमणार आहे, तर त्याला नाही म्हणणं आणि परदेशामध्ये ऑलरेडी खर्च केल्यानंतर मग त्याला नाही म्हणणं याच्यामध्ये रिसोर्स वाईज खूप कठीण जाऊ शकतं. त्यामुळे जितकं थिन स्लायसिंग करता येईल आपल्या प्रॉडक्ट बास्केटचं आणि पहिले ऑफर करताना छोट्यात छोट्या पॉइंट वरती सुरुवात करा. एकदा तुम्ही आज शिरला, एकदा तो कस्टमर बरोबर रिलेशनशिप एस्टॅब्लिश झाले की त्याच्यानंतर मग तुम्ही बास्केट मधल्या पोतडीतल्या इतर गोष्टी बाहेर काढायला सुरुवात केली तरी प्रॉब्लेम येत नाही. आम्ही सुरुवात केली होती तेव्हा काही कस्टमर्सनी सुरुवातीला जी ड्रॉइंग दिली होती त्याच्यामध्ये स्लेंडर शाफ्ट होते, जे 16-18 डायमीटर आणि 1 मीटर लांब वगैरे, जे आम्ही करत नव्हतो. त्याचे व्हॉल्युम्स खूप चांगले होते, टिपिकली वॉटर पंपला लागणारे शाफ्ट आहेत त्यामुळे. पण तिथे कुठेतरी आम्हाला ठामपणे सांगायला लागलं की नाही, याच्यात आता आमची एक्सपर्टीज नाहीये आणि आम्हाला सुरुवातीला असेच शाफ्ट डेव्हलप करण्यात इंटरेस्ट आहे जिथे आम्हाला कॉन्फिडन्स आहे. वन्स दॅट रॅपो इज एस्टॅब्लिश, एकदा शलाकातनं शाफ्ट येतात आणि ओके होतात, हा रॅपो एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग कुठच्या तरी कठीण कामाला हात घातलं आणि फेल्युअर गेलं तर प्रॉब्लेम येत नाही. पण पहिल्याच शाफ्टला जर का प्रॉब्लेम आला तर ते इम्प्रेशन ते जातं की अरे ह्याला स्वतःला काही माहित नाहीये आणि हा उगाच डेव्हलपमेंटच्या फंद्यात पडतोय. कॉम्पिटिशन ही तुमची ग्लोबल लेवलची असणार आहे. आता शाफ्ट बनवताना आम्हाला टिपिकल कॉम्पिटिटर असतात ते नगरचे असतात किंवा किर्लोस्कर वाडीचे असतात, गाझियाबाद फरीदाबाद बाजूचे असतात. यांच्या बरोबर कॉम्पिट करायला मला एक कॉस्ट आणि दुर्दैवाने काही बाबतीत अजूनही क्वालिटी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हे पॉइंट उपयोगी पडतात. पण जेव्हा तुम्ही एकदम इंटरनॅशनल एरेनामध्ये जाता तेव्हा ह्या व्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टी दे कम इन टू पिक्चर. तशा फक्त सप्लायर बद्दल विचार न करता मग तुम्ही सडनली भारतातला सप्लायर होता, एशियन सप्लायर होता आणि ह्या म्हणजे भारताबद्दलचे, आशियाबद्दलचे जे काही यांचे पूर्वग्रह आहेत ते सगळे तुम्हाला ओव्हरकम करणं गरजेचं होऊन बसतं. कस्टमर जो असतो, बायर जो असतो, तो जनरली वेल इन्फॉर्म्ड असतो. म्हणजे त्याच्याकडे एस्पेशली फीज फ्रॉम अ मल्टीनॅशनल तर सगळ्यात मोठा डेटाबेस असतो. म्हणजे एक शाफ्ट मी भारतात सिमेंट्सला देतो, तोच शाफ्ट चायनाच्या प्लांटला त्यांचा कोणीतरी सप्लायर देतोय. सिमिलर शाफ्ट इज गेटिंग मॅन्युफॅक्चर्ड इन मेक्सिको, ब्राझील, US, जर्मनी, एव्हरीवेअर.
तो त्यांच्याकडे अक्षरशः एका एक्सेल शीट मध्ये जगभरातले स्टीलचे रेट, जगभरातले कन्व्हर्जनचे रेट, ओव्हरहेड, प्रॉफिट, ट्रान्झिट टाइम, ट्रान्सपोर्टचे कॉस्ट ऍट अ क्लिक ऑफ एक्सेल शीट डेटा असतो. आणि त्याची आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याकडे एक मोठा डिसएडव्हान्टेज होतो निगोसिएशन करताना. आपल्याला जे भारतामध्ये खूप कॉम्पिटिटिव्ह प्राइसेस वाटतात ते कधी कधी ग्लोबल अरेनामध्ये कॉम्पिटिटिव्ह नसतात. आणि याचं कारण फक्त मॅन्युफॅक्चरिंगची कॉस्ट नाही, कधी कधी पॅकिंग फॉरवर्डिंगची कॉस्ट किंवा त्या देशामध्ये असलेले इम्पोर्ट ड्युटीजचे स्ट्रक्चर हे देखील त्याला कारणीभूत ठरतात. त्यामुळे ह्या सगळ्याची माहिती घेणं ही खूप आवश्यक पडते आणि त्याच्यामध्येच तो कंटेक्स्टिंगचा विषय येतो. आता मी टर्की बद्दल जे बोललो, तुर्कस्तानाबद्दल, तर तुर्कस्तान आणि जर्मनीचे जे कमर्शियल टाईज आहेत ते 1890 सालापासूनचे. तुर्कस्तान मधलं जे रेल्वेचं नेटवर्क आहे ते सुरुवातीला जर्मनीनी तिथले रेल्वे बांधून दिले. तर का तुम्ही कोणी पीटर ओटूलचा लॉरेन्स ऑफ अरेबिया पिक्चर बघितला असेल आणि त्याच्यात जी ट्रान्स अरेबियन रेल्वे ते क्रांती करताना उखडतात वगैरे जे सीन्स आहेत ती सगळी रेल्वे लाईन म्हणजे कॉन्स्टंटिनोपोल, इस्तंबूल पासून ते सौदी अरेबियाच्या बॉर्डर पर्यंतची म्हणजे जवळजवळ आजच्या काळातले इराक पर्यंतची रेल्वे लाईन जर्मन इंजिनियर्सनी बांधून दिली होती. इतका जुना टायअप असताना टर्कीतल्या सप्लायरला धक्का लावणं हे फक्त प्राइसिंग आणि क्वालिटीच्या वरती शक्य होत नाही, तर तिथले जे इमोशनल टाईज असतात ते सुद्धा विचारात घ्यायला लागतात. जसं ब्रिटिश कंपन्यांना, युकेतल्या कंपन्यांना भारतातनं विकत घेणं हे सायकोलॉजिकली खूप सोपं आहे. जर्मनीतल्या लोकांना तसंच ते टर्कीच्या बाबतीत खरं आहे. आणि नंतर मला एकदा अनुभव आला, ऑस्ट्रियन एका कंपनी बरोबर आम्ही डेव्हलपमेंट करत होतो आणि फायनली ती ऑर्डर सर्बियातल्या एका शाफ्ट मॅन्युफॅक्चररला गेली. आणि तेव्हा मी एका माझ्या जर्मन कलिगशी गप्पा मारताना तो म्हणाला, बरोबर आहे म्हणे, ते ऑस्ट्रिया हंगेरियन अंपायरचा तो भाग होता, त्यामुळे या लोकांना सर्बिया किंवा जे पूर्व युगोस्लावियन देश आहेत त्यांच्याबद्दल जास्त अफिनिटी आहे. त्यात तुला वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही. तो इतिहास आणि भूगोल हा या कंटेक्स्टिंग मध्ये खूप त्रासदायक विषय होतो. लकीली मला इतिहासाची आवड होती आणि भूगोल तिकडे फिरायला लागल्यानंतर अभ्यास करणं आवश्यक होतं. त्यामुळे ह्या काही गोष्टी पटकन जमून गेल्या. आणि या 5C बरोबर एक 6वा C मी टाकणार आहे, तो म्हणजे कल्चर. मला जे एक्सेल शीट शेअर केलं होतं त्याच्यात सुद्धा एक कल्चरचा भाग दिलेला होता. सो कल्चर कल्चरच्या बाबतीत सांगताना एक छोटीशी मजा सांगेन की सुरुवातीला जेव्हा मी जर्मन कस्टमर बरोबर कामं सुरू केली आणि ते टिपिकल असायचं, आपण कोटेशन 2-3 दिवसात देऊ किंवा अमुक सोमवारी उत्तर देऊ, असं एक लूजली कम्युनिकेशन सेकंड लाईन कडनं होतं. आणि 2-3 दिवस हे असं त्यांना झेपत नाही, माझ्या लक्षात आलं. किंवा सोमवारी देतो म्हटलं आणि मंगळवार झाला एखाद्या गोष्टीचं उत्तर द्यायला, तर त्यांना ते असं चिडचिड व्हायची. मग मी जेव्हा जर्मनीत गेलो होतो तेव्हा एकदा ट्रेनचं तिकीट तिकडनं आणलं आणि त्या ट्रेनचं जे तुमच्यापैकी जे गेले असतील त्यांना अनुभव असेल डॉईचबॉनचा, की मला ए पॉइंट पासून मला वाटतं मी बर्लिन वरनं साऊथ मध्ये स्टुटगार्टच्या जवळ एका गावाला चाललो होतो आणि 3 ठिकाणी मला ट्रेन बदलायची होती. एका ठिकाणी तर मला अक्षरशः ही ट्रेन येणार आणि दुसरी ट्रेन सुटणार, त्याच्यामध्ये 6 का 7 मिनिटाचा फक्त फरक होता. आणि त्या अमुक प्लॅटफॉर्मवर ही ट्रेन येणार आणि तिकडनं तमुक प्लॅटफॉर्मवर जायचंय आणि 7 मिनिटं मध्ये. आणि मी त्या माझ्या बायरला फोन करून सांगितलं, मी असं असं निघतोय पण मला तर फार प्रॉब्लेम वाटतोय, त्यात फक्त 7 मिनिटाचा फरक आहे. मग 7 मिनिटं खूप झाली अरे, तुला काय फक्त ते आयल मधनं बाहेर यायचंय, तिथे प्लॅटफॉर्म नंबर बघायचा, त्या प्लॅटफॉर्मवर जायचं. अरे मला जर्मन ओकट हो कळत नाही, 3 ठिकाणी ट्रेन बदलून इशी धावपळ कशी जमेल. तर तुला जे त्या तिकिटावर जे लिहिलेलं आहे तिथे त्या वाजता जी ट्रेन येईल त्या ट्रेन मध्ये तू चढायचं आणि ज्या वाजता तुझं स्टेशन येणार लिहिलंय त्या वेळेला दरवाज्यातनं बाहेर पडून जायचं. तू प्लॅटफॉर्मवरच उतरशील आणि तुला हव्या त्याच गावी उतरशील.
आणि ते अक्षरशः तसं झालं. म्हणजे कुठेही कोणाला विचारायला न लागता मी तो सगळा 8-9 तासाचा प्रवास करून गंतव्यस्थळी व्यवस्थित पोहोचलो. आणि मग ते तिकीट मी माझ्या पोरांना दाखवलं, आमच्या कंपनीत आल्यानंतर शेअर केलं आणि म्हटलं, अरे जिथे माणूस लहानाचा मोठा या सिस्टीम मध्ये होतो की 10:24 एखादी गोष्ट होणार, म्हणजे 10:24 होणार, तिथे तुम्हाला 10:27 झाले तरी तो अस्वस्थ होऊन जातो. त्याला एक तर नवीन जी मुलं म्हणजे 30च्या आतली जे लोक आहेत त्यांना ते कल्पनाच करवत नाही की अरे असं कसं झालं. ते तुमच्याकडे इंटरनेट फेल कसा होतो, तुमच्याकडे लोक अशी न सांगता स्ट्राईकवर कशी जातात, तुमच्याकडे पावसाचं पाणी कसं काय भरतं एकदम सडनली. ते पहिल्यांदाच पाऊस पडला का एवढा, मान्सून आहे आणि खूप पाऊस झाला असं म्हटल्यानंतर इज इज फॉर द फर्स्ट टाइम. हे जर का दरवर्षी होतं तर यू शुड फॅक्टर दिस इन. कल्चर हा पार्ट आपण खूप लुजली घेतो. म्हणजे ते जर्मन लोक कसे वागतात, बोलतात, किती फ्रेंडली किंवा अनफ्रेंडली असतात, यापेक्षा मी म्हणेन की लहानाचा मोठा तो कुठच्या वातावरणात झालाय, कुठच्या प्रकारच्या संस्कारात झालाय, ते जाणून घेणं आणि ते तुमच्या वागण्या बोलण्यातनं ऍड्रेस करणं हा जास्त कल्चरल आस्पेक्ट आहे. इटालियन लोक आपले इतकेच गोंधळ घालतात, फक्त त्यांना तसं दाखवून दिलेलं आवडत नाही. त्यांचा त्या बाबतीत अहंकार फार प्रचंड असतो. पण इटालियन प्रॉडक्ट किती सुंदर, इटालियन प्रॉडक्ट वापरायलाच नाही, बघायला सुद्धा किती मजा येते असं म्हटलं की त्यांची कळी खुलते. मग ते तुमचे दोस्त होतात. दोस्ती झाल्याशिवाय इटालियन कधी बिझनेस करत नाही आणि खूप चांगल्या प्रकारे बिझनेस केल्याशिवाय जर्मन कधी दोस्त होत. या जे युरोपातले देखील जे नॉर्थ आणि साऊथ कल्चर आहे त्याच्यामधला फरक मला जाणवला. अमेरिकेत काम करताना लक्षात आलं की ते लोक पहिले ओपन असतात, गप्पा डप्पा सरळ हाताने होतात, म्हणून ते बिझनेस देतीलच असं नाही. ते मैत्री दोस्ती एकाकडे झालं आणि बिझनेस एकीकडे झालं, त्या दोन कंपार्टमेंट त्यांचे खूप चांगले झालेले असतात. सो अशा वेळेला मग तो कोलॅबरेटर कसा शोधायचा, जो तुम्हाला पहिले इंट्रोड्यूस करून देतो ती व्यक्ती कशी शोधायची, हे तुमचं कसब आहे. एखाद्या मल्टीनॅशनलशी काम करताना तुम्ही भारतात काम करताय ऑलरेडी आणि तो रेफरन्स घेऊन, तो कॉन्टॅक्ट घेऊन त्यांच्या एखाद्या परदेशी ब्रांचला अप्रोच झाला तर ते थोडं सोपं जातं. तुम्ही आधी जे प्रॉडक्ट विकलेत, जे B2B टाईपचे आहेत की जे वन ऑफ ओन प्रॉडक्ट विकतात, जे आपल्या अब्बास ची केस आहे, तिथे आधीचे काही तुम्हाला रेफरन्स देता आले, आम्ही यांना विकलंय आणि इफ दॅट कस्टमर एग्रीज टू टॉक विथ न्यू प्रोबॅबल कस्टमर, नथिंग लाईक इट, त्याचा मोठा ऍडव्हान्टेज मिळू शकतो. जो ऑलरेडी एक्सपोर्ट करतोय त्याचा काही रेफरन्स मिळाला दॅट हेल्प्स. असोसिएशन्स आहेत किंवा ज्या चेंबर ऑफ कॉमर्स आहेत त्यांच्या थ्रू काही पॉइंट मिळाले तर उपयोग होऊ शकतो. ह्या कस्टमरला तुम्ही ऍक्च्युली जर का तुमच्याकडे व्हिजिटला आणू शकला आणि तुमची क्रेडिबिलिटी पटवून देऊ शकला, नथिंग लाईक इट, हा एक मोठा फरक पडतो. पण पहिलं इंट्रोडक्शन होणं आणि पहिलं इंट्रोडक्शन तुमच्या ज्या व्हॅल्यू प्रपोजिशन वरती तुम्ही करता ते सतत तुम्हाला दाखवून देता येणं, हे टोटल एक्सपोर्ट करण्यासाठी खूप क्रिटिकल आहे असं मला वाटतं. काही क्वेश्चन्स आलेत अविनाश सर, त्याला घेता येते? नाही येत आता काही. बरं, हे प्रश्न पडत नाहीयेत लोकांना का मी थोडं स्लो जाऊ, काय करायचं? नाही नाही, हे स्पीड व्यवस्थित आहे, काही इश्यू नाही. बहुतेक कदाचित सगळे अजून नोट डाऊन करून मग एकत्र विचारतील असं माझा मत आहे. बरं बरं, चालेल. सो 5C तुमचं व्हॅल्यू प्रपोजिशन झाल्यानंतर आपण टिपिकली मग 4P मध्ये येतो. तो यात सगळ्यात महत्वाचा एक भाग मला सांगायचा आहे की एक्सपोर्ट करणं खूप प्रॉफिटेबल असतं, किंवा आपल्याला भारतात जो रेट मिळतो त्यापेक्षा कितीतरी चांगला रेट एक्सपोर्टला मिळतो, असं एक जनरल फॅलसी आहे आणि विच इज नॉट ट्रू. भारतामध्ये जर का एखादा प्रॉडक्ट प्रॉफिटेबल नसेल तर तो इंटरनॅशनली प्रॉफिटेबल असायची शक्यता खूप कमी. तुम्ही म्हणजे इंडियन प्रॉडक्ट हा चीप आहे
ही पण कन्सेप्ट नाहीये. युरोपमध्ये सुद्धा, ईस्ट युरोप तर सोडून द्या, इटलीमध्ये सुद्धा मी शाफ्ट बनवतो त्याच्यापेक्षा स्वस्तात शाफ्ट मोठ्या कंपन्यात इनहाऊस बनवतात, बेसिकली बिकॉज ऑफ हाय डिग्री ऑफ ऑटोमेशन. तिथे आम्हाला जे कारभार करायला 15-16 माणसं लागतात, तो कारभार ते 2 ते 3 माणसांमध्ये ते तिकडे आटपू शकतात. आणि एक शिफ्टचं काम तर तिथे अनअटेंडेड टोटली रोबोट्सच्या भरोश्यावर चालतं. रॉ मटेरियलची क्वालिटी, इनपुट क्वालिटी ही इतकी सुपिरियर आहे की त्यामुळे त्यांना कन्झ्युमेबल सुद्धा 25 ते 30% कमी लागतात. असा आम्ही जो एक ऍक्च्युअल स्टडी केला त्याच्यामध्ये लक्षात आलं. चायनीज प्रोडक्टची क्वालिटी नसते असं अजिबात नाही. चायनीज प्रोडक्ट सुद्धा सुंदर क्वालिटीचे येतात. आपल्याकडे जसं आहे म्हणजे भारतीय प्रोडक्ट्स बद्दल देखील या बायर्सना मनामध्ये भीती असतेच की कसा असेल प्रोडक्ट, वेळेत येईल की नाही आणि कम्युनिकेट होईल की नाही. त्यामुळे युरोपियन बायर जो असतो तो शक्यतो एस्टॅब्लिश सोर्स सोडून अजून कुठेतरी शोधाशोध करायला जात नाही. आतापर्यंत त्यांना ईस्ट युरोप मधनं खूप चांगला सपोर्ट होता. आता ईस्ट युरोपमध्ये प्रॉब्लेम हा आलाय की जी नवीन जनरेशन आहे ती शॉप फ्लोर वरती काम करायला कमी मागते आणि दे आर मायग्रेटिंग टू वेस्ट युरोप आणि गोइंग इन टू सर्व्हिस सेक्टर और टेक सेक्टर. आणि त्यामुळे ह्या ज्या टिपिकल ईस्ट युरोप मधल्या ज्या कंपन्यांना मी व्हिजिट केल्या त्या टिपिकल फॅमिली बिझनेस टाईपच्या कंपन्या होत्या. म्हणजे 3 भाऊ आणि 2-3 कामगार असं मिळून ते 8-10 मशीन चालवतात, एक शिफ्ट किंवा 1.5 शिफ्ट चालवतात आणि प्रोडक्शन काढतात टाईपच्या. त्यामुळे आता तिथलं एजिंग पॉप्युलेशन आणि अपॅरेंटली परत चालू ठेवायला दुसरं कोणी नसणं हा एक फॅक्टर आहे ज्यासाठी हे थोडं शिफ्टिंग होत आहे. दुसरं इलेक्ट्रिक मोटर पंप ह्या याच्यामध्ये एक आता आम्हाला आपल्याला जो ऍडव्हान्टेज मिळतोय तो आहे की जसे आता BS4 BS6 चे नॉर्म्स येत आहेत तसे I3 I4 I5 असे इलेक्ट्रिकल एफिशियन्सीचे नॉर्म येत आहेत. आणि या हायर नॉर्म्सच्या मोटरचे जे शाफ्ट आहेत त्याचे जॉमेट्रिकल पॅरामीटर्स खूप स्ट्रिंजंट बनत चालले आणि हे जुन्या मशीनवरती बनवणं कठीण आहे. आणि नवीन मशीन घ्यायला जर का तिथला सप्लायर तयार नसेल फॉर एनी रिझन तर ते आउटसोर्स करणं आणि मग त्याच्यासाठी भारतात आणि चीनमध्ये शोधणं हा एक नवीन ओपनिंग मिळत आहे. अदरवाईज युरोपियन बायर्स हे सहजासहजी युरोप सोडून जायला तयार नसतात. नॉर्डिक कंट्रीज मध्ये तर हे अजून कठीण आहे. नॉर्डिक कंट्रीज मध्ये म्हणजे स्वीडन, नॉर्वे, फिनलंड या देशात. म्हणजे फिनलंडला आपले पाचकवडे साहेब एक्सपोर्ट करतात हा खूप मोठा ब्रेक थ्रू आहे. कारण फिनलंडला आणि स्वीडनला आम्ही देखील खूप प्रयत्न केले पण त्याच्यामध्ये काही काय म्हणू आपण असं म्हणावं तसा ब्रेक थ्रू आम्हाला मिळत नाही कारण दे आर व्हेरी कन्झर्वेटिव्ह अबाउट इट. आता या घटकेला भारत आणि चायना याच्यात कम्पेअर करताना बाहेरच्या डोक्यात असतं की लो व्हॉल्यूम असेल तर भारतात जायचं आणि हाय व्हॉल्यूम असेल तर चायनात जायचं. आता कुठे आम्हाला थोडे हाय व्हॉल्यूमचे जे आयटम्स आहेत ते RFQ ला तरी पाठवायला सुरुवात केली आहे आणि सिमेंटच्या एका मेजर RFQ मध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी L1 पण होतो. त्यामुळे कॉस्टिंग मध्ये मला नाही आवडत आपण चायनाच्या खूप मागे आहोत. पण आपला भरोसा एस्टॅब्लिश करायला म्हणजे कॅन वी गिव्ह कन्सिस्टंटली दॅट क्वांटिटी तो भरोसा डेव्हलप करायला अजून वेळ लागेल कारण आपल्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चरच खूप मर्यादित आहे. माझ्याकडे एक कोरियन कस्टमर व्हिजिटला आला होता. ही इज व्हाईस प्रेसिडेंट ऑफ सोर्सिंग आणि चायनाचं सोर्सिंग देखील त्याच्या अंडर येत होतं. सो त्या अंबडमध्ये आल्या आमच्याकडे. मग अजून 1-2 TCतल्या कंपन्यांकडे मी त्यांना घेऊन गेलो आणि सगळं बघितल्यानंतर त्यांनी विचारलं की ठीक आहे आता नाशिकमध्ये अजून शाफ्ट बनवणारे किती जण आहेत. म्हटलं माझ्या माहितीत तरी अजून 2 जण आहेत शाफ्ट बनवणारे पण नाशिक काय असा शाफ्ट बनवणाऱ्यांचा नाहीये. तुम्हाला तसे टिपिकल झोन आहेत ते किर्लोस्करवाडीला किंवा नगरला आहेत तिथे 15-16 शाफ्ट बनवणारे असतात. 15-16 म्हटल्यानंतर म्हणाला हे एवढे कमी. तो म्हणाला चायनामध्ये तो जिकडनं ही कंपनी जिकडनं शाफ्ट घेते
तिथे एक, आता तुम्ही जर का आला असाल आणि साधारण एक आंबड MIDC चा एरिया माहिती असेल तर एवढे एक तिथलं इंडस्ट्रियल इस्टेट आहे फक्त शाफ्ट बनवणाऱ्या कंपन्यांचाच आहे. आणि तिकडनं असे रोज 8-10 कंटेनर शाफ्ट निघत असतात आणि एक्सपोर्ट होत असतात. तो हा जो व्हॉल्यूम गेम आहे तिथे पोचायला आता आपल्याकडे कपॅसिटीचा म्हणजे पहिले कॅपिटलचा आणि नंतर मग बाकीच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप मोठा इश्यू येणार आहे. आणि कदाचित TLC कंपन्यांची एकत्रित ताकद वापरून किंवा असं काहीतरी आपण त्याला उत्तर देऊ शकू. आता कदाचित लोक बघायला सुरुवात करतील. कोरियातनं तर आम्हाला खूप चांगल्या RFQs गेल्या महिन्या दीड महिन्यात आल्यात की सेकंड सोर्स अवे फ्रॉम चायना असं करायला. पण आपल्याला तिथे कॉम्पिटिशन देताना देखील लक्षात ठेवायला पाहिजे की म्हणजे ज्या पॅसिफिक रिम कंट्रीज आहेत ज्या ऑलरेडी US बरोबर, ऑस्ट्रेलिया बरोबर, जपान बरोबर त्या करारांनी बद्दल ज्या फॉर वन रिझन ऑर अदर मोदी गव्हर्नमेंट डिडंट बिकम अ पार्ट ऑफ दॅट अग्रीमेंट, तर त्यांना तिथे एक मोठा ऍडव्हान्टेज आहे. त्यामुळे व्हिएतनाम आणि मलेशिया हे मला तरी येत्या काळामधले टफ कॉम्पिटिटर वाटतात. तसं ईस्ट युरोपमध्ये रोमानिया खूप स्ट्रॉंगली पुढे येतोय. पोलंडला आता ऍडव्हान्टेज मिळतोय कारण तिकडे युक्रेन मधनं जे बरेच मायग्रंट्स आलेत त्यांना पोलंडनी आता सामावून घेतलंय आणि त्यामुळे पोलिश कंपन्यांना चीप लेबर आता मिळतोय तिकडे. रॉ मटेरियलच्या रेट्स बद्दल DK सरांचा प्रश्न होता, पण आता तरी रॉ मटेरियलच्या रेट मध्ये काही खूप मोठा फरक नाहीये. भारतामध्ये जे बेसिक रॉ मटेरियल आहे C45 इफ आय कॅन परचेस ऍट 41 रुपीज अ केजी, तर कोरियावरनं इम्पोर्ट करून मला ते 37-38 रुपयांनी मिळतं. किंवा चायनामध्ये फार तर त्याचा रेट 33-34 रुपये असेल, म्हणजे 5-6 रुपये किलोचा फरक आहे. आणि आम्ही जो आता एक्सपोर्ट साठी म्हणून शाफ्टचा जो सब कॅटेगरी फोकस करतोय ती साधारण 20 किलो 25 किलो पर्यंतच्या शाफ्ट वरती करतोय. त्यामुळे 100-1 रुपये म्हणजे $1.50 ही आपण लेबर कॉस्ट मध्ये सहज मार्कअप करू शकतो तेवढी प्राइस. कन्सिस्टंट मेसेज जो मी मगाशी पॉइंट घेतला होता तोच आहे की आपण प्राइसिंग बद्दल किंवा अवेलेबिलिटी बद्दल उदाहरणार्थ हे घेतलं की आम्ही 48 तासात डिलिव्हरी देऊ शकतो किंवा 72 तासात डिलिव्हरी देऊ शकतो आणि नंतर कधीतरी नाही आमचे ते ट्रान्सपोर्टर कटकटे असतात, कस्टम्स मध्ये अमुक होतं, गव्हर्नमेंटचे नियम कधी बदलतील काही सांगता येत नाही. सो वेन वी आर टॉकिंग अमंगस्ट इंडियन्स आपल्याला माहिती असतं रेफरन्स टू कॉन्सेप्ट फक्त इट इज मोर अबाउट व्हेंटिंग आउट रादर दॅन सिरियसली कंप्लेनिंग अबाउट इट. पण हा पॉइंट जर का समोरच्याच्या लक्षात आला नाही आणि त्यांनी तोच पॉइंट पकडून ठेवला तर तुम्ही जे तुमची पोझिशनिंग मांडताय किंवा 4P मध्ये जे काही गणित मांडलंय त्याच्याशी जर का हे कम्युनिकेशन इनकन्सिस्टंट झालं तर नंतर मग तिथे ते आणि ते एखाद्या पॉइंटला पकडलं की ते धरून बसतात तो पॉइंट. त्या पॉइंट वरती त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत त्यातनं ते बाहेर येत नाही. त्याबद्दल एक खूप छान उदाहरण माझे किर्लोस्कर टोयोटो मधले खूप सिनियर बाबांचे मित्र आहेत त्यांनी सांगितलं होतं की तो पॉइंट धरून कसा ठेवतात. किर्लोस्कर टोयोटो सुरू झाली तेव्हा ते म्हणाले की व्हील असेंब्ली लाईन वरती एक सिनियर इंजिनियर यांचा कलिग होता आणि ते 700-800 गाड्या बनवल्यानंतर एक कुठली तरी गाडी डिस्पॅचला अशी गेली की ते 16 नट बोल्ट असतात त्यातला एक बोल्ट टाईट करायचा, एक नट टाईट करायचा राहून गेला होता आणि ती गाडी फायनल डिस्पॅचला आली. ती तिथे सापडली, त्याच्यावरती ते काय कापा 5i अमुक तमुक सगळं झालं. पण ती त्या जॅपनीज जो कोण इथे क्वालिटीचा हेड आला होता त्याच्या समाधानासारखं ते फायनल उत्तर नव्हतं. सो तो पॉइंट त्यांनी ओपन धरला आणि तो म्हणाला की ही व्यक्ती त्याच्या समोर आली की तो जॅपनीज स्टाईल मध्ये असा वाकून त्याला हॅलो करायचा आणि डिड यू गेट द सोल्युशन असं विचारायचा. हा इतका हैराण झाला 3 महिन्यांनी की तो म्हणाला अरे 16x600 10,000 बोल्ट टाईट करण्यातला एक बोल्ट तो राहून गेला होता. त्याच्यावरती याहून बेटर आन्सर काही मला सापडत नव्हतं. आणि तो जॅपनीज वॉज नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट.
केप्ट ऑन आस्किंग. मग शेवटी मी म्हटलं, अरे तुम्ही काय करता सांगा. मग त्यांनी त्याचं सोल्युशन दिलं. आम्ही जपानमध्ये असं असं करतो. दॅट गॉट इम्प्लिमेंटेड अँड फायनली वॉज रीड ऑफ दॅट क्वेश्चन. पण एखादा पॉइंट जर का त्यांच्या आपण खटकी पडली म्हणतो तसं जर का अडकून पडला तर त्याच्यातनं बाहेर पडणं कठीण जातं. त्यामुळे लूज स्टॉक हा खूप काय म्हणतो म्हणजे तो नाही होणार याच्यावरती एकदम प्रयत्नपूर्वक आपल्याला एस्पेशली पोस्ट बिझनेस सेशन जेव्हा 2-3 पेग होतात तेव्हा तो खूप प्रकर्षाने त्याची जाणीव ठेवली पाहिजे की असं फटकन काहीतरी तोंडातनं निघून नाही गेलं पाहिजे की जे ते पॉइंट धरून ठेवू शकतील. पुढची स्लाइड घेऊया. एक संजयचा प्रश्न होता. हा संजय, सरांनी मध्येच उत्तर दिलं त्याचं कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू चायना. ओके चलो ठीक आहे. नेक्स्ट टाइम. ओके, ही मला वाटतं सेकंडला स्लाइडच आहे. तो एक प्रश्न होता की पहिला कस्टमर कसा शोधला. तर एकदा काय विकायचं हे कन्फर्म झालं तर एकतर इंटरनेटवरती भरपूर इन्फॉर्मेशन असते. सोशल नेटवर्क म्हणजे बिझनेस कंटेक्स मध्ये आम्ही लिंक्डइन वापरतो. फेसबुक वरती सुद्धा अवेलेबल किंवा बरेच प्रोडक्टचा प्लॅटफॉर्म वेगळा वेगळा असतो. प्रत्यक्ष लेगवर्क करणं म्हणजे एखादी रिलेव्हंट ट्रेड फेअर अटेंड करणं, इथे लोकांना भेटणं, कार्ड एक्सचेंज करणं. ट्रेड फेअर मध्ये जे असतात ते जनरली सेल्सची किंवा मार्केटिंगची टीम असते. परचेसची मोठ्या ट्रेड फेअर्सला लोक ठराविक दिवशी अवेलेबल असतात. इथे जाऊन विचारलं आणि तसं त्यांची अपॉइंटमेंट मिळाली तर तिथे ट्रेड फेअर्स मध्ये भेटता येतं. युएस मध्ये मी अजून फिरलो नाही म्हणजे अजून गेलो नाहीये त्यामुळे युएस मधल्या फिरण्याबद्दल मी सांगू नाही शकत. पण युरोपमध्ये फिरणं खूप सोयीचं आहे, खूप सोपं आहे. तिथलं ट्रेन स्ट्रक्चर, बसेस, इंटरसिटी विमानांची कनेक्टिव्हिटी ही अप्रतिम आहे. आणि भारतात बसून रिझर्वेशन करून तुम्ही तुमचा टूर ट्रॅव्हल प्लॅन करू शकता. बऱ्यापैकी स्वस्तामध्ये होतं. आणि छोट्या छोट्या एक जर्मनीत किंवा फ्रान्समध्ये फॉर दॅट मॅटर इटलीमध्ये पण कंपनी डिस्कनेक्ट झाला का शैलेशचा परत? हो हो. इन द मीन टाइम कोणाचे प्रश्न असतील तर फॉर्म्युलेट करून ठेवा म्हणजे शैलेश परत आल्यानंतर त्यांना विचारता येतील तुम्हाला. हो.
मनकर सर, आपण वन पेज ऍक्टिव्हिटी करणार आहे, तुम्ही त्याच्याबद्दल ब्रीफ कराल का प्लीज सगळ्यांना? नाही, ते आपण मी लास्ट सेशनला करणार आहे ती. इरफान. ओके सर. बेसिकली शैलेश सर जे सांगत होते की एक्सपोर्ट इज अ स्ट्रॅटेजिक डिसिजन. हा, मोस्ट ऑफ द टाइम लोकांना वाटतं की काही नाही, जाता जाता कोणतरी फॉरेनर भेटतो आपल्याला विमानात आणि ही आस्क फॉर अ प्रोडक्ट अँड वी जस्ट स्टार्ट सप्लाइंग दॅट. तर त्या पद्धतीचं गॅमलिंग नाही तर त्या पद्धतीचं रेअर असतं. but most of time it is very strategic decision and it is inside out rather approach. If you have a really good product which is doing well in domestic market, that goes for a big way to export market as well. But he's telling in very natural and free flowing language. So most of the लोकांना question चे automatic answer मिळत जातात असं वाटतं. That is one great skill this speaker has. तर इरफान तुझं पाहिलं पाचकवडे किंवा शैलेश स्ट्रॅटेजीला त्यांना बेस तयार होता, कारण पाचकवडे कमिन्सला सप्लाय करत होते, दे आर हॅव्हिंग रेफरन्स ऑफ कमिन्स, आणि शैलेश सिमेन्सला सप्लाय करत होतो, त्यामुळे सिमेन्सचा त्यांना रेफरन्स होता. सो दे कॅन बिल्ड देअर क्वालिटी अँड कॉन्फिडन्स ऑन दॅट देअर बेस इन इंडिजिनस सप्लायज. So basically, this can be a part of a strategy where you start looking for MNC clients in India. Correct. And start selling them, and gradually you will get an opportunity to go with them abroad. That is a very good strategy. कल्याण, मी थोडंसं ऍड करतो डिकेनच्या ह्याच्यावरती. बेस तयार होता म्हणजे काय, तर त्यांनी इंटरनल सगळी तयारी केलेली आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे एक्सपोर्ट साठीचा. म्हणजे इंटरनल सिस्टीम्स असतील का, ह्या सगळ्या त्यांनी पहिले सेट केल्यात, आणि मेनली ते डीलिंग विथ एमएनसीज बेसिकली. त्यामुळे काय होतं की एमएनसीज आले की तुम्हाला त्या सिस्टमॅटिक अप्रोचनं काम करावं लागतं, किंवा करायची सिस्टीम ऑटोमॅटिकली डेव्हलप करायला लागते. अदरवाइज वी कॅनॉट सस्टेन इट इव्हन द डोमेस्टिक मार्केट ऑल्सो. असं आहे. मी थोडंच एक दोन पॉईंट ऍड करतो इथं. सर्चिंग फॉर कस्टमर जे मी करतो खरं तर नवीन पद्धतीनं, नवीन म्हणा किंवा माझ्या थोडं आउट ऑफ बाकीच्या आहे. मी काही फॅक्टरीज तिकडे व्हिजिट करतो की म्हणजे काही सेकंड हँड मशीन्स असतात, किंवा माझी ज्यावेळेस ट्रिप असते त्यावेळेस मी ऍटलिस्ट कमीत कमी 3 ते 4 फॅक्टरीज व्हिजिट करतो. आणि त्या अशा पद्धतीने की कुठल्या सेकंड हँड मशीन आहेत का, मग त्या मशीन्स त्या शॉप फ्लोअर मध्ये आहेत की वेअरहाऊसला आहेत. ज्या शॉप फ्लोअरला मशीन असतील तिथं जाण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आयदर त्या शॉप फ्लोअरच्या मालकाला भेटता येतं, तिकडचे सेटअप्स बघता येतात त्या मशीन बघण्याच्या ह्याने, आणि मग त्याच्याशी आपले टॉक चालू होतात की बाबा त्याचे कॉन्टॅक्ट मिळतो आपल्याला, आणि वी कॅन स्टार्ट इट की बाबा तसे काही सिमिलर टाईपचे प्रोडक्ट तो देऊ शकतो का, की आपल्याला काही अपॉर्च्युनिटीज आहेत का. अशा पद्धतीने मी काही कस्टमर्स मिळवलेले आहेत. नंतर आता मला सप्लाय करणारे काही लोक आहेत, म्हणजे मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि कास्टिंग मशीनिंग मध्ये आहे, तर मला कटिंग टूल्स लागतात. ओके, सो तो कटिंग टूल सप्लाय करणारा युरोपमध्ये पण असतो, तर अशा लोकांनाही मी टॅप करतो की जे तिथे युरोपमध्ये कटिंग टूल सप्लाय करतात, जे डिस्ट्रीब्युटर आहेत. ते डिस्ट्रीब्युटर त्यांच्याशी ऑलरेडी त्यांचं मार्केटिंग नेटवर्क असतं, आणि माझ्यासारख्या सिमिलर जो माझा तिथला जो कॉम्पिटिटर असेल त्याला मी सप्लाय करू शकतो का प्रोडक्ट्स, असे कस्टमर मी शोधतो. कारण थोडासा प्राइस डिफरन्स मिळतो, आणि मग अशा पद्धतीने तिथले काही कस्टमर मी शोधलेत. आणि माझं आता काही डिस्कशन पण चालू आहे. डुसलडॉर्फ मध्ये मी एक डिस्ट्रीब्युटर आहे जवळजवळ तो युरोप मधल्या 670 कंपन्यांना कटिंग टूल सप्लाय करतो. आणि त्याच्याशी ज्यावेळेस बोललो तर त्याने मग तो म्हणला माझी मार्केटिंगची जवळ 16-17 लोक आहेत, तर मी करेल, कमिशन बेसिसवरती करूया. असं टॉक चालू झालं, आणि नाव वी आर डिस्कसिंग. नाव अजून बिझनेस चालू झालेला नाही, पण असे काही आपल्याला तिकडं कस्टमर्स ह्याच रूटनं चॅनलला आपल्याला फाइंड करता येतात. असं मी आता केलेलं आहे. 1-2 गोष्टी अशा वेगळ्या पद्धतीने अजून मी करून झालेल्या आहेत. शैलेश कनेक्ट झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे. येस, आले परत. आलेत का? हो, जॉईन झाले. हा शैलेश सर.
हॅलो. हा हा सर. हा येस. ही आणि एक शेवटची स्लाइड आपण बघून घेऊया, म्हणजे मग वी कॅन बी ओपन फॉर क्वेश्चन आन्सर. बऱ्याच जणांना सुरुवात कुठून करायची हाच वाटतं प्रश्न होता. नंतर आम्ही वी हॅव स्टार्टेड वन ऑफिस इन बर्लिन, एक कोरियात सुद्धा आम्ही आता सुरू केलंय. वी आर ऑल्सो टॅपिंग फॉर सिमिलर थिंग इन US. तर हे कुठून मिळवायचे, तर हे बेसिकली ट्रेड फेअर मधनं सापडतात लोक, जे एजंट्स आहेत किंवा एखादा प्रॉडक्ट ऑलरेडी भारतातनं किंवा इतर ठिकाणून आणून विकणारे आहेत. सो कोरियात वी आर टॅपिंग मोर इन टू द पंप इंडस्ट्री. त्यामुळे पंप इंडस्ट्रीजना सील्स आणि इतर काही प्रॉडक्ट्स देणारे एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट केलं आणि त्यातला एक आम्ही शॉर्टलिस्ट केला. त्यांचे ते इलॅबोरेट MOUs असतात, पण एक बघितलं जे एक रादर माझं फील होतं की जनरली पॉइंट ऑफ कन्फ्लिक्ट काय असतील ते अपफ्रंट डिस्कस केले आणि रिझोल्युशन करायला आपण इंडो जर्मन चेंबरकडे जाऊ किंवा अमुक संस्थेकडे जाऊ असं त्याच्यात MOU मध्येच टाकून ठेवलेला असेल पॉइंट, तर विषय होत नाही. आणि खूपशे जण 15-20 वर्ष बिझनेस मध्ये असतात, त्यामुळे कन्फ्लिक्ट होणार आणि ते रिझॉल्व्ह करायला लागणार, किंवा ऍट द वर्स्ट वी विल हॅव टू सेपरेट आवर वेज याची त्यांना कल्पना असते. त्यामुळे तसा प्रॉब्लेम कधी आला नाही, किंवा माझ्या माहितीतले जे माझे मित्र आहेत त्यांच्या बाबतीत हा इश्यू कधी आलेला नाहीये. त्याचा उपयोग होतो का, एक आहे आता आमचं बर्लिन मध्ये ऑफिस आहे, पण मला माझ्या खूप मित्रांनी सांगितलं की इटलीमध्ये तू जर्मन माणसाला शाफ्ट विकायला पाठवू नको, त्याला कधीच म्हणजे इटालियन कधीच जर्मन माणसाकडनं शाफ्ट विकत घेणार नाही. सो आता हे त्यांचे जे काही डायनॅमिक्स आहेत त्या देशांमधले किंवा त्या कल्चर्स मधले, ते लक्षात घेऊन काम करायला लागतं. सो मे बी जेव्हा आम्ही इटलीमध्ये मोठा फोकस आणू तेव्हा मला तिथे एखादा पार्टनर शोधायला लागेल, की आम्ही तसं शोधतोय. म्हणजे 2-3 जण आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्यांच्याबरोबर डिस्कशन चाललेली आहे. त्यातला एखादा आम्ही पार्टनर पुढे मागे जाऊन सेल्स चॅनल पार्टनर सारखं आम्ही घेऊ. सगळ्यात मोठं मॅन्युफॅक्चरिंग मार्केट हे मॅन्युफॅक्चरर्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे नॉर्थ इटलीमध्ये, जिथे द एरिया विच इज राईट नाऊ मोस्ट बॅडली हिट बाय COVID-19. मे बी 2020 मध्ये काही तिथे हालचाल नाही करता यायची, पण पॅरलली जे जॅपनीज आणि कोरियन इंडस्ट्री जे आता म्हणतायत आम्ही चायनाच्या बाहेर पडतोय, हे सगळेजण व्हिएतनाम, मलेशिया, काही प्रमाणात इंडोनेशियात जायचं शक्यता आहे. तो तिथे देखील पॅरलली आपल्याला शोध घेऊन ठेवायला लागेल, कारण तिथे लोकल एखादा माणूस असला तर विकत घेणार. म्हणजे बायरला तो एक कॉन्फिडन्स असतो, ऍडिशनल कॉन्फिडन्स असतो की देर इज समवन अवेलेबल मे बी ॲट 12 hours notice or 24 hours notice, he can come and see if there is any problem. कधी कधी प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायची वेळ येते, सेग्रिगेट करायची वेळ येते जॉब्स, कारण त्यांना 500 मध्ये एक जॉब जरी डॅमेज सापडला तरी ते सगळे 500 सॉर्ट आउट करून द्या म्हणतात. अशा वेळेला हे फरक पडतो. आणि आपल्याला सुद्धा आपल्या कॉस्टिंग मध्ये अशी कॉस्ट धरून चालायला लागते. म्हणजे जर का तुम्ही पुण्यात आहात आणि तुमचा एखादा कस्टमर बंगलोरला आहे, तर वर्षातनं एकदा त्याला भेटायला जायचं म्हटलं तर साधारण मला वाटतं विमानाचं टू अँड फ्रो तिकीट 8-9 हजार, हॉटेलचे 4-1 हजार आणि मे बी टॅक्सीचे 4-1 हजार, असं 20,000च्या बजेटमध्ये एक ट्रिप होऊ शकते. किंवा 2 जण गेले तर 30,000 दोघांची व्हिजिट होऊ शकते. आणि आज जर का तुमचा कस्टमर जर्मनीच्या कुठच्या तरी एखाद्या कोपऱ्यात असेल तर 70-80 हजार रुपये ऍटलिस्ट एका ट्रिप. म्हणजे मी एक ट्रिप प्लॅन करतो 8 ते 10 दिवसाची, ते 2-2.5 लाख रुपयाचं बजेट होतं. त्यामुळे तुम्हाला ती तुमच्या कॉस्टिंग मध्ये ही कॉस्ट इनबिल्ड करणं आवश्यक आहे, मार्केटिंग कॉस्ट. आणि कधी काही गडबड झालीच तर ती निस्तरण्यासाठी जी काय आपण जसं इन्शुरन्स म्हणतो तशी एक इन्शुरन्स कॉस्ट म्हणून एक काहीतरी 2%-3% गृहीत धरणं आवश्यक आहे.
शेवटची स्लाइड घेऊया अभिनव. शैलेश, व्हिएतनामच्या काय स्ट्रेंथ आहेत? म्हणजे सगळे लोक म्हणतात व्हिएतनाम मध्ये जाणार इंडस्ट्रीज. काय आयडिया आहे? व्हिएतनाम मध्ये एकतर त्यांचं गव्हर्नमेंट फ्रँकली खूप करप्ट आहे. अच्छा. त्यामुळे कंपनी एस्टॅब्लिश करणं, परवानग्या मिळणं हे तसं पैसे सोडले तर खूप सोपं होतं. त्यांचे पॉप्युलेशन कमी आहे, म्हणजे त्यांचं वर्कफोर्स आहे तो माझ्या माहितीप्रमाणे 1-1.5 कोटीच्या घरातलाच असेल. पण तिथे कोरियन एक्सपॅट्स खूप आहेत. म्हणजे व्हिएतनाम मध्ये फक्त कोरियन एक्सपॅट्स जवळजवळ 1.25 लाख ते 1.5 लाख आहेत. आणि चायना US-चं जेव्हा ट्रेड वॉर सुरू झालं तेव्हा खूप चायनीज कंपन्यांनी फटाफट व्हिएतनाम मध्ये कंपन्या चालू केल्या आणि तिकडनं एक्सपोर्ट चालू केले. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर तिथे भराभर उभं राहिलं. त्यामुळे कॉटन प्रोसेसिंग, काही प्रमाणात डायकास्टिंग, हेवी फॅब्रिकेशन याच्यामध्ये व्हिएतनामीज इंडस्ट्रीनी चांगलं जम बसवलेलं आहे. ओके. नाही, हीच शेवट लास्ट होती आपली. ओके. काही प्रश्न होते. संग्राम. हा सर. तुझा तो प्रश्न होता. सर, जनरली काय आपण इथं लोकल मार्केटला जे प्रोडक्ट देतो त्याच्यापेक्षा एस्थेटिक रिक्वायरमेंट लोकलच्या आणि एक्सपोर्टच्या काय वेगळ्या असतात असं तुम्हाला वाटतं? तुमचं प्रॉडक्ट काय थोडं सांगता थोडक्यात? म्हणजे ऍक्च्युली माझं प्रेशर डाय कास्टिंग आहे, कास्टिंग. अच्छा, ओके. हो, कास्टिंग मध्ये मी बघितलं, म्हणजे जर का तुम्ही सिमेन्स एबीबी सारख्या कंपनीत चक्कर मारता आली आणि चायनावरनं जे कास्टिंग येतात बघितलं तर फिनिश मध्ये खूप फरक असतो. आता त्याच्यात नेमकी काय टेक्निक वापरतात ते कदाचित कास्टिंग मधला सांगू शकेल कोणी. इफ आय एम नॉट मिस्टेकन आपले कोल्हापूरचे पारेख साहेबांनी मला वाटतं चायनामधनं काही तसे मोल्ड इम्पोर्ट केले होते किंवा काही टेक्नॉलॉजी बद्दल त्यांचं डिस्कशन चाललं होतं 1-2 वर्षापूर्वी जेव्हा माझं बोलणं झालं तेव्हा. आणि त्यांनी हा टिपिकल पॉइंट घेतला होता की जो स्किनचा फिनिश असतो तिथल्या, म्हणजे सीआय कास्टिंग असो, ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग असो, अल्युमिनियम किंवा इतर, त्याच्यामध्ये प्रचंड फरक असतो. आणि ती जी काही टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी आपल्याला अडॉप्ट करणं आवश्यक आहे. जनरल म्हणजे आता मी शाफ्ट बनवतो असं जर का प्रॉडक्ट घेतले तर ऍज पर ड्रॉइंग रिक्वायरमेंट पाहिजे हे. आणि ड्रॉइंग मध्ये जनरली तिथे RA व्हॅल्यू किती पाहिजे, किती स्मूथ पाहिजे, रफ पाहिजे दिलेलं असतं. त्यामुळे मोजायला आणि इथली मेजरमेंट आणि कस्टमरच्या एंडची मेजरमेंट मॅच व्हायला सोपं जातं. पण जिथे असा सब्जेक्टिव्ह आहे की आपल्याला फिनिश छान वाटतं आणि त्यांना फिनिश ओके नाही वाटत, तिथे ऍक्च्युली त्यांचे सॅम्पल्स बघता आले आणि ती प्रोसेस अडॉप्ट करता आली तर बेनिफिट होतो. पण कास्टिंग मध्ये हे नक्की आहे की कास्टिंगच्या फिनिश मध्ये, म्हणजे जो नॉन फंक्शनल एरियातला जो फिनिश आहे त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. सर मी थोडा ऍड करू? कल्याण बोलतोय. हा सर. बेसिकली ते लोक कल्याण व्हिडिओ प्रोसेस वरती खूप हे करतात, कंट्रोल करतात. म्हणजे कास्टिंग डाय मेनली ते मोल्ड वरती खूप कॉन्सन्ट्रेट करतात. मोल्ड खूप चांगल्या क्वालिटीचे असतात, जे विच इज आपल्याकडे आपण खूप केअरलेसपणे काम करतो. नंतर दुसरी गोष्ट, कास्टिंग बनल्यानंतर जे पोस्ट प्रोसेसिंग आहे आपल्याकडे लेबर खूप स्वस्त आहे म्हणून आपण खूप हँड टचनं काम करतो. वेरस ते ट्रिमिंग टूल्स आणि असे टूल्स वापरतात त्याच्यामुळे की त्याच्यामध्ये बेसिकली एस्थेटिक चेंज होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि प्रोसेसिंग आफ्टर कास्टिंग प्रोसेस जे काही फिनिशिंगच्या प्रोसेस आहेत, जिथं शॉर्ट ब्लास्टिंग असेल किंवा सँड ब्लास्टिंग असेल किंवा ग्लास बिडिंग असेल, ह्या प्रोसेसवरती खूप चांगला त्यांचा कंट्रोल आहे खरं तर. आणि वेराज आपल्या कास्टिंग इंडस्ट्रीमध्ये तिथं आपण खूप ते लेबरकडे हेल्पर वरती सोडून दिलेलं असतं, त्या प्रोसेसवरती कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे इंडियन कास्टिंगचे एस्थेटिक खराब असण्याचं एकमेव कारण आहे. बरोबर.
ओके. इके सरांचा एक प्रश्न होता. हॅलो. हा डीके सर. हा आपण शैलेश, आपण जे आउटसोर्स करतो तुम्ही प्लेटिंग मध्ये, प्लेटिंगचं एक्झाम्पल दिलं, प्लेटिंग हीट ट्रीटमेंट वगैरे, त्याच्या प्राइस आणि त्याच्या क्वालिटीचा इफेक्ट कसा होतो आणि ते इथं येऊन अप्रूव्ह वगैरे विजिट्स वगैरे होतात का त्याची? हो. मी माझ्या एक कस्टमरला तुमच्या इकडे आणलं होतं जेव्हा आपण ते, मला वाटतं गॅस नायट्रेटिंगची का कुठची तरी एका प्रोसेसची ट्रायल चालली होती. तो हे आउटसोर्स प्रोसेसेस जे आहेत त्याच्यात खूप डिटेलमध्ये जातात आणि आता प्रत्येक कस्टमर आलाच आहे असं नाही इकडे, पण ते टेक्निकल डिटेल्स घेतात. जे साधं EN24 ला हार्डनिंग टेम्परिंग हे दिलेलं आणि मला वाटतं काहीतरी 900 MPa वगैरे त्याची टेन्साईल स्ट्रेंथ पाहिजे. तर ती प्रोसेस कशी केली हे युनिक कडनं आम्ही 3दा डॉक्युमेंटेशन बनवून घेतलं आणि त्यांना पाठवलं. तेव्हा पुढे जाऊन त्यांना त्या प्रोसेस बद्दल समाधान आलं की हा इथे भारतामध्ये हार्डनिंग होऊ शकतं म्हणून. आणि सिमिलरली म्हणजे खूप कस्टमर तर इव्हन रॉ मटेरियलचे सुद्धा आधी टेस्पर मागवतात, त्यांच्या इकडे टेस्टिंग करतात केमिकल फिजिकल, आणि त्यांच्याकडे टेस्टिंगला दुर्दैवाने 3-3, 4-4 आठवडे लागतात. त्यामुळे तो अख्खा प्रोसेस तेवढी पुढे सरकते डेव्हलपमेंटची, पण ते करतात. त्यांना खूपदा कॉन्फिडन्स नसतो. प्राइस कॉम्पिटेटिव्हनेस आपल्या आउटसोर्सचा आणि तिकड हीट ट्रीटमेंट मध्ये मला वाटतं कदाचित फरक ह्याच्यामुळे पडतो हीट ट्रीटमेंट आणि प्लेटिंग मुळे मध्ये, की ते पोल्युटंट इंडस्ट्रीमध्ये जातात, त्यामुळे त्यांच्याकडची कॉस्ट बऱ्यापैकी जास्त असणार या प्रोसेसेसची. त्यामुळे हार्डनिंग किंवा प्लेटिंग असेल तर असं कधी झालं नाही की तुमची हार्डनिंगची प्राइस खूप जास्त आहे असं कधी कोणी म्हटलं नाही. आणि दुसरं एक आहे की जेव्हा आपण ब्रेकअप देतो तेव्हा त्यांना तुम्ही कशाचं किती कॉस्ट लावली याची ऍटलीस्ट मीडियम स्केल कंपन्यांमध्ये काही फार इंटरेस्ट नसतो. म्हणजे आम्ही सुरुवातीला ब्रेकअप द्यायचो त्यांना डिटेल, त्यांना त्याचं कौतुकही वाटायचं, मग ते म्हणायला लागले एवढा ब्रेकअप नका देऊ, एवढं काय आम्ही बघत नाही. त्यामुळे मटेरियल कॉस्ट, कन्व्हर्जन कॉस्ट, पॅकिंग फॉरवर्डिंग आणि तुमचं प्रॉफिट, आणि तुम्ही 15% प्रॉफिट लावला तरी ते त्यांची चिडचिड होत नाही. म्हणजे आपल्याकडचा अनुभव आहे की तुम्ही 5%च्या वर प्रॉफिट लावून कोटेशन द्या तर तो कस्टमर बाकी सगळं सोडतो, त्या 10% प्रॉफिट कसा लावला एवढं तर मलाही होत नाही, वरती अडते गाडी. दे आर मोर बॉदर्ड अबाउट द फायनल प्राइस. म्हणजे मला काय ऍट द एंड ऑफ द डे व्हॉट इज माय कॉस्ट ऑफ युजेस, मी काय रेटनी घेतोय, मला किती दिवस तो स्टॉक ठेवायला लागणार आहे आणि माझी इन्व्हेंटरी कॅरिंग काय होणार आहे, किंवा त्याला लागणारे स्टोरेज मध्ये माझी किती जागा वाया जाणार आहे, आणि त्यातून मला परवडतं का नाही परवडतं. सो प्लेटिंग आहे किंवा हीट ट्रीटमेंट आहे म्हणून एखाद्या गोष्ट अनइकॉनॉमिक झाली अशी आतापर्यंत तरी केस नाही झाली. इंडक्शन हार्डनिंगच्या बाबतीत 1-2 कोटेशन आमची तशी फायर झाली होती, पण त्याच्यामध्ये त्या बॅचेस छोट्या होत्या आणि त्यामुळे ते इंडक्शन हार्डनिंग वाल्यांनी जे चार्जेस लावले होते ते शिफ्ट बेसिस वगैरे ते तिथे गडबड झाली होती. अर्जुनचा एक प्रश्न होता. अर्जुन. हॅलो. अर्जुन. येस सर, माझा प्रश्न असा होता की तुम्ही जेव्हा म्हणलात की तिथे बेसिकली वी आर ऑल्सो इनटू प्रिसिजन कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग, आणि तुम्ही मगाशी एकदा उल्लेख केला की तिथे एक 400-500 कोटीची कंपनी असते आणि त्यांच्याकडे 4-5 लोकांची परचेस टीम असते. म्हणजे हा जो काही स्टडी आहे की त्यांच्या परचेसचा, तर त्याच्यात आपला जो शेअर असतो तो कसा ओळखता येतो, की म्हणजे आपण किती शेअर देतोय त्यांना आता बिझनेसचा, किंवा तुमच्याकडे आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस होता की 3 लाख शाफ्ट त्यांनी स्वतःहून सांगितलं की 3 लाख आहे आणि तुम्ही फक्त 1000-1500 देताय, तर हा जो आहे हे कुठून काय शोधण्याचे किंवा काही टेक्निक्स आहेत का? नाही, दे आर क्वाईट ओपन अबाउट इट अँड दे डिस्कस इट ओपनली. तिथे हा लपवाछपवीचा खेळ आतापर्यंत तर मी कुठे नाही अनुभवला. ओके. आता माझा एक कस्टमर आहे, त्यांचं चायनात फॅक्टरी आहे, जर्मनीत फॅक्टरी आहे, आणि ते माझ्याकडनं नाही घेतात. तर ते ओपनली सांगतात की हे असं आहे, आम्ही असं चायनातनं घेणार, असं जर्मनीतनं घेणार, असं भारतातनं घेणार,
तुझ्याकडनं एवढं घेणार, तुझा बिझनेस एवढा डेव्हलप झाला की आम्ही सेकंड सोर्स एस्टॅब्लिश करणार. ओके. इथे असं लपवाछप्पी करून वगैरे असं जनरली म्हणण्यापेक्षा आतापर्यंत तरी मला तसा एकदाही अनुभव नाही आला. ओके सर. ओके. म्हणजे कधी कधी दे आर पॉइंट ब्लँक ब्लंट, म्हणजे कधी कधी आपल्याला वाईट वाटतं इतके ब्लंट असतात ते, पण तसं असणं बरं इन द लॉंग रन. थँक्यू. दिनेश सरांचा प्रश्न होता तुमचा. शैलेश, प्राइसिंग स्ट्रॅटेजीवर काय थोडे इनपुट देता येतील का? म्हणजे आपण समजा एक 10% हे तुमचं प्रॉफिटेबिलिटी तुमची असेल तुमच्या बिझनेसची इंडियामधली फॉर एक्झाम्पल, तर एक्सपोर्ट करताना आपण थोडी अधिक काळजी घेतो. जसं म्हटलंय तसं मार्केटिंगसाठी एखादी टूर करायला लागली तर त्याच्या पोटी काहीतरी एका दुसरा टक्का लोड करणार तुम्ही. एका दुसरं रिजेक्शन झालं तिथं जाऊन यावं लागलं तर काय थोडं करता येईल याच्यासाठी थोडं लोडिंग करणार प्राइसिंग मध्ये. असं करत व्हॉट वुड यू से की जर इंडियन बिझनेसला 10% तुम्ही कमवत असाल डोमेस्टिक बिझनेससाठी, तर एक्सपोर्ट बिझनेससाठी किती लोडिंग करावं किंवा किती पर्सेंटवर बिझनेस करावा, असे काही इनपुट देता येतील का? Are you there? त्यांचं बहुतेक कनेक्शनचा इश्यू झाला, गेले डिस्कनेक्ट झाले. अविनाश, मला याच्यामध्ये एक मोठा शैलेशच्या सेशन मध्ये एक मोठा असा टेकअवे वाटला. इमॅजिन एक 12 वर्षापूर्वी इन वन ऑफ द स्ट्रॅटेजी सेशन्स असं लक्षात आलं की मोस्ट डिस्टिंक्टिव्ह आणि मोस्ट प्रॉफिटेबल प्रोडक्ट कुठले हे लिहून काढायला सरांनी एका होमवर्क मध्ये सांगितलं असताना या व्यक्तीनं ते शाफ्ट असं लिहून काढलं वेअर ही वॉज नॉट मेकिंग शाफ्ट, ही वॉज मेकिंग सम पिस्टन रॉड्स. आणि त्याच्यानंतर मग ते परत रिव्ह्यू घेत असताना असं लक्षात आलं की नाही आपण शाफ्टवर फोकस करायला पाहिजे होतं. मग शाफ्ट बनवायला घेतले, मग ते डोमेस्टिकली बनवले, मग ते हिट झाले एवढे की मग ते पुढं तिथून त्या रूटनं परत एक्सपोर्टला गेले आणि आता ही मेक्स नथिंग बट शाफ्ट अँड इज अ शाफ्ट स्पेशलिस्ट अँड द इनपुट विच हॅज कम फ्रॉम स्ट्रॅटेजी विच इज अमेझिंग. And he has also been a strategy teacher आणि HR teacher for long. अच्छा. आता 10,000 शॉप्स पर मंथ बनवतायत आणि त्यांची आता 50,000चा प्लॅन आहे. आम्ही 16,000ची आता इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे. ओके. वी आर टचिंग 11,000 to 12,000 अ मंथ आणि आमचं शॉर्ट टर्म विजन आहे ते 50,000ला टच करायचंय. ते कधीपर्यंत आहे सर ते 50,000चं? अप टू विच इयर? पोस्ट कोविड थोडं रिवाइज करायला लागेल एंडे. कदाचित चायना ऍक्च्युली आता जे पाईपलाईन मध्ये आहेत, ज्या गोष्टी पाईपलाईन मध्ये आहेत त्यांनी 2022-23 पर्यंत ते आरामात करता येईल असं दिसत होतं. तर लेट्स सी, वी विल हॅव टू रिवाइज आफ्टर कंपनीज रिओपन. एकदा त्यांच्याशी डिस्कस करून ते करायला लागेल, फाईन ट्यून करायला लागेल थोडं. आता आपण इयर 001 AC वगैरे आफ्टर कोरोना असं ते होणार, BC आणि AC. Coming back to my question, I was just saying, अब्बास आणि निखिलचा सुद्धा सेशन झाला. त्यांनी थोडे असे इनपुट दिले की आम्ही या सगळ्याचं लोडिंग म्हणून ते 2 टाईपचे मशीन विकतात, मोठं मशीन, छोटं मशीन. छोट्या मशीनवर एक 25% लोडिंग टाकतात या सगळ्या गोष्टीचं
आणि याचं एक 10-15% मोठ्या मशीनवर लोडिंग करतात प्राइसचं. म्हणजे हेच मशीन डोमेस्टिकली विकलं तर त्याच्यापेक्षा आणि त्या एक्सपोर्ट प्राइस मध्ये हे असतं. पण अर्थात दिस इज बिकॉज इट इज देअर ओन प्रोडक्ट आणि त्यामुळे कदाचित ते टाकू शकतात. तुझ्या पर्टिक्युलर केसमध्ये इट इज अन RFQ आणि ऍज पर कस्टमर रिक्वायरमेंट तू ते बिल्ड करतोस. आणि ऑफकोर्स देर इज अ कॉम्पिटिशन अँड दॅट टू फ्रॉम इन मेनी केसेस इट इज फ्रॉम चायना. हाय व्हॉल्यूम मध्ये नाही, पण लो व्हॉल्यूम मध्ये कमी असेल म्हणा चायनामधनं कॉम्पिटिशन, पण देर इज स्टील अ थ्रेट अँड कॉम्पिटिशन फ्रॉम मेनी अदर कंट्रीज असं सुद्धा म्हणू आपण. तर मग डोमेस्टिक पेक्षा एक्सपोर्ट मध्ये काय थोडे अधिक प्राइसिंग लोड करावे लागतात आणि कुठल्या कारणासाठी? आणि एक तर तो हो इन्शुरन्स कॉस्ट म्हणू आपण ज्याला, की रिजेक्ट झालं तर निस्तरायला लागणारी जी काही खर्च आहे तो, मार्केटिंगसाठी तर वेगळे कॉस्ट धरायलाच लागेल त्याच्यामध्ये. ते नुसती ट्रॅव्हलिंग व्यतिरिक्त पण ज्या इतर गोष्टी असतात त्या. आणि कॉस्टिंग मध्ये एक जनरली बघितलंय की आता आमच्याकडे एवढ्या RFQs दिल्यानंतर जो डेटाबेस तयार झालाय की साधारण या शाफ्टची कॅटेगरी US मध्ये आलं तर काय कोड द्यायचं, जर्मनीत आलं तर काय द्यायचं, असा एक अंदाज बांधून आम्ही खूप डिटेल वर्किंग न करता आता देण्याच्या कंडिशन मध्ये आलोय की जुनी सक्सेस झालेली कोड्स त्याच्या किती जवळपास खेळायचं. मला वाटतं ती पहिली जी अँकर प्राइस असते ती क्रिटिकल असते, ती तुमची खूपच चुकीची गेली तर नुकसान देऊ शकते. त्यामुळे पहिले अँकर प्राइस देताना फक्त मार्केटमध्ये ब्रेक मिळवायचा म्हणून खूप कॉम्पिटिटिव्ह प्राइस देणं चुकीची स्ट्रॅटेजी होईल. कारण एकदा तो अँकर पडला आणि जर का काही नंतर गडबड झाली, कॉस्टिंग मध्ये एखादा भाग घ्यायचा राहून गेला असेल त्याच्यात, तर मग नंतर ते प्रकरण गाळायची याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मला वाटतं सुरुवातीला हायर एंडला कोट देत थोडं थोडं खाली येत तो अँकर एस्टॅब्लिश केला पेशंटली, तिथं ते जास्त बेनिफिशियल होईल. आणि खूप ठिकाणी असं असतं की एकदा तुम्ही RFQ साठी शॉर्टलिस्ट झाला तर 2-3 वर्ष तरी RFQs येत राहतात. म्हणजे इव्हन इफ यू आर नॉट कॉम्पिटिटिव्ह इन प्राइसिंग, RFQs येत राहतात. तुम्ही किती L5 होता, L6 होता, L1 कितीचा होता, हे जनरली लोक डेटा शेअर करतात. अगदी ज्या सिमेन्स ABB सारख्या कंपन्या त्या हा डेटा शेअर नाही करत. तिथे आपल्याला अंदाज लावायला लागतो किंवा मग भारतातले जे लोक आहेत त्यांच्याकडनं थोडा अंदाज घ्यायला लागतो. त्यांच्या इकडे अॅक्युरेट डेटा येत नाही. म्हणजे एखादा शाफ्ट 1000 रुपये मी कोट केला आणि तो 800 रुपयाला गेला का 900 रुपयाला गेला, इव्हन इंडियन स्ट्रॅटेजिक सोर्सिंग गाय इज नॉट इन अ पोझिशन टू ऍक्सेस दॅट टाइप ऑफ डेटा. पण अंदाज तो देऊ शकतो किंवा पोलंडला गेला म्हणजे कदाचित ह्या रेटला गेला असेल वगैरे. तर तुम्ही तेवढं फाईन ट्यून करत राहायचं. पण मला वाटतं एक्सवर्क्स जी प्राइस आहे ती मी भारतात देतो किंवा एक्सपोर्टला देतो त्याच्यात काही फरक पडत नाही. एक्सवर्क्स प्राइस तेवढीच असते. मग आम्ही ओव्हरहेड किती लावायचा आणि प्रॉफिट किती लावायचा याच्या टक्क्यांमध्ये आम्ही फरक करतो. कोणाचे ते प्रश्न दिसत नाही. शैलेश, इरफान बोलतोय. मला एक प्रश्न होता की जर तुमच्याकडे ABB आणि सिमेन्स नसतं तर तुम्हाला कदाचित एक्सपोर्ट साठी हँड होल्डिंग मिळालं, तर त्या केसमध्ये तुम्ही कसं एक्सपोर्ट केलं असतं? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न होता की दिनेश सरांनी एक शेअर केलं की यू आर नॉट इन अ शाफ्ट प्रायर अँड देन यू मेड अ स्ट्रॅटेजिक डिसिजन into shafts and you done and you are pretty successful in that. So shaft madle je transition hota, what was the pointers you catch at that time and you thought like I should be into shaft? जे काय तुम्हाला पॉइंटर्स मिळाले जे तुम्ही पुढे घेऊन गेला ऍज अ स्ट्रॅटेजी की आय शुड बी इन पॉइंटर्स, आणि हाऊ विल गाईड न्यू पीपल लाईक अस की काही जे पॉइंटर्स असतात ते अशा पद्धतीने दिसतात आणि त्याचा अर्थ असा असतो आणि मग ते यू कॅन टेक इट फर्दर ऍज अ स्ट्रॅटेजी इव्हन इफ यू आर नॉट डुईंग दॅट ऍज अ प्रोडक्ट टुडे. त्याच्यात एक पुश हा होता की वी आर मेनली इन स्विच गिअर इंडस्ट्री आणि स्विच गिअर वॉज नॉट ग्रोईंग ऍट द पेस इट वॉज एक्सपेक्टेड टू ग्रो. जो UPA 2 च्या वेळेला कोळशाचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्यामुळे जे जनरेशनचा आपला ग्रोथ रेट एकदम ठप्प झाला होता
आणि दॅट वॉज अफेक्टिंग ऑल द बिग कंपनीज हिअर. सो ऑल दीज कंपनीज वर हॅव्हिंग एक्सेस कॅपॅसिटी आणि प्राइसिंग मध्ये खूप कॉम्पिटिशन चालू झाली होती. तिथे आम्ही जे कॉम्पोनंट करायचो ते अल्युमिनियमचे होते. म्हणजे RM टू सेल्स रेशो माझा 75% 80% वगैरे असायचा. तो मला फार मार्जिनच नव्हतं. तो तिथे आम्ही ऑलरेडी 1-2दा फटके खाल्ले आणि तो पॉइंट होता की अरे इथे तर दिसतंय की फ्युचर ब्लिक. आणि आता मला वाटतं कंडिशन गेल्या 4 वर्षात खराबच झाली, सुधारली नाहीये तिथली. तो अल्टरनेट काहीतरी केलंच पाहिजे. आणि मग केलंच पाहिजे तर हा एक ऑप्शन होता. वी वर नोईंग दिस इज अ गुड प्रॉडक्ट और दिस कॅन बी अ गुड प्रॉडक्ट. आणि दुसरा मोठा ऍडव्हान्टेज हा होता की त्याच्यात खूप प्रोसेस सिम्प्लिफिकेशन होती. म्हणजे आम्ही आधी जे कॉम्पोनंट करायचो त्या प्रत्येक कॉम्पोनंटला एक काहीतरी वेगळा प्रोसेस फ्लो होता. शाफ्टला बेसिक प्रोसेस फ्लो तोच राहतो. म्हणजे मटेरियल घ्यायचं, कापायचं, टर्निंग करायचं, ग्राइंडिंग करायचं, किवे करायचं, पॅकिंग करायचं. तो प्रोसेस प्लॅनिंग वाईज मटेरियलच्या व्हरायटीमध्ये, प्रोसेसच्या व्हरायटीमध्ये खूप सिम्प्लिसिटी होती. त्याचा ऍडव्हान्टेज आता आम्हाला ओव्हर अ पिरियड हळूहळू रिपोर्ट करता येतोय. आता माझ्याकडे तेव्हा सिमेन्स एबीबी होते. वी आर ऑलरेडी डुईंग समथिंग विथ देअर स्विच गिअर. सो वी कुड स्टार्ट विथ देअर मोटर डिव्हिजन आणि एंटर इन टू शाफ्ट. तसं नसतं तर मी काय केलं असतं तर आयडियली जी आमची तेव्हाची स्ट्रॅटेजी होती त्याप्रमाणे मी इथलंच कोणीतरी मल्टीनॅशनल पकडलं असतं. मे बी सिमेन्स नसतो करत तर नाशिकमध्ये KSB घेतलं असतं आणि वी वुड हॅव डेव्हलप समथिंग विथ पंप शाफ्ट आणि गॉन हेड. सो इफ आय हॅड इनफ बजेट तर आय कुड गो डायरेक्टली टू युरोप नॉकिंग ऑन डोर्स. दॅट इज ऑल्सो नॉट व्हेरी डिफिकल्ट. तुम्ही सहज अपॉइंटमेंट मिळवू शकता. आणि सोशल नेटवर्किंग इज अ लाईक लिंक्डइन इज अ बिग थिंग टू डू. माझे जवळजवळ सगळे एक्सपोर्टचे कस्टमर आहेत ते मी सगळ्यात पहिले लिंक्डइन वरती शोधले. लिंक्डइन वर त्यांच्याबरोबर रॅपो डेव्हलप केला. मग त्यांची एखाद्या ट्रेड फेअर मध्ये किंवा एरवीला एखादी भेट घेतली मीटिंग पेक्षाही. आणि ओव्हर अ पिरियड वी हॅव डेव्हलप गुड बिझनेसेस ऑल्सो विथ देम. तो एक पार्ट आहे की तुम्ही आणि ओळखी काढायला लागलो. जसं आता ऋता नेटवर्किंग मध्ये म्हणजे माझी मिसेस ऍक्च्युली 2 तासाची सेशन्स घेते ट्रेनिंगची. ती आता कॉलेज किड्स आणि सेल्स अँड मार्केटिंग प्रोफेशनल्स मध्ये घेते. पण तिथे येतं त्याने एक आम्ही सोपं ती एक उदाहरण देते ते मी ते शेअर करतो की डिग्रीमध्ये ते 6 डिग्री ऑफ नेटवर्किंग म्हणून एक कन्सेप्ट वापरतात की कुठच्याही व्यक्तीबरोबर तुम्ही 6 डिग्री ऑफ सेपरेशननी फक्त लांब बसता. म्हणजे आज ती उदाहरण घेताना येते की मी आणि ऋता आणि रॉजर फेडरर. आता कॅन आय बी कनेक्टेड विथ रॉजर फेडरर. पहिले होतं की इट्स इम्पॉसिबल. आय एम नॉट इन टू एनी स्पोर्ट्स काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी नथिंग. गेल्या महिन्यात मी माझ्या चुलत भावाला भेटायला गेलो होतो. ही इज वर्किंग इन बासल, स्वित्झर्लंड. आणि लॉकडाऊनमुळे तो मुंबईत अडकून पडलाय सध्या. म्हणून त्याच्या आधी एकदा त्याची भेट घेतली होती आणि गप्पा मारता मारता असंच रॉजर फेडररचा विषय निघाला. तुम्ही कधी त्याच्या घरी गेला, घर बघितलं का किंवा त्याला कधी बघितलं का? तो म्हणा अरे त्याचा मेवणा आणि मी एकाच ऑफिसमध्ये काम करतो. तो 4 टेबल सोडून पलीकडे बसतो. म्हणजे आय हॅव जस्ट 3 डिग्रीज ऑफ सेपरेशन फ्रॉम रॉजर फेडरर. मी माझा चुलत भाऊ रॉजर फेडररचा मेवणा आणि रॉजर फेडरर. ते आपण ओळखच काढायची म्हटली आणि आपलं नेटवर्क चांगल्या पद्धतीने जर का एक्सप्लोर केलं तर ओळख कोणाशी निघू शकते. आणि परत तुमची ओळख करून देणारा कोलॅबरेटर किंवा जो इंट्रोड्यूस करून देणारा माणूस आहे त्याची जी क्रेडेन्शियल्स आहेत ती सुरुवातीला तुम्हाला ताबडतोब वापरता येतात. म्हणजे आज जर का मला एखादा बिझनेस करायचा आहे समजा US मध्ये आणि मी बागवे सरांना सांगितलं सर तुमच्या ओळखीतला आहे जरा तुम्ही सांगा ना की मी ओळखतो शैलेशला. तर बागवे सरांचं म्हणजे रिलायबलचं जे क्रेडेन्शियल आहे ते ऍटलिस्ट इनिशियली 6 महिने मला वापरता येतं. 6 महिन्यात मी नाही माझी क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश करू शकलो तर तो मला सॉरी म्हणेल आणि बागवे सरांना सांगेल की अरे असे परत कोणी माझ्याकडे पाठवू नको म्हणून.
पहिले 6 महिने मला ते लिव्हरेज करायला नक्की मिळतात. सो डेव्हलपिंग युअर नेटवर्क आणि युझिंग इट इज अ बिग थिंग. असे भारतामध्ये काही एजन्सीज आहेत ज्या फक्त त्या एजन्सीजच्या थ्रू गेल्यानंतरचा डिसएडव्हान्टेज असतो की जो मेजर चंक ऑफ प्रॉफिट दे विल टेक केअर, दे विल रिटेन विथ देमसेल्फ. आपल्याला जो मिळतो तो मग आपल्याला जो एरवीला डोमेस्टिक सेल्स करून जो रेट मिळाला असतो तोच मिळेल, किंवा एक्सपोर्ट केल्यामुळे आणि त्या कस्टमरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे जे लर्निंग होतात वी लूज ऑन दॅट. आय सी. ग्रेट. थँक्यू सर. ओके. दिनेश सरांचा एक प्रश्न आहे. हा. स्ट्रॅटेजी पॉइंट ऑफ व्ह्यू मला एक अॅनॉलॉजी सांगायची होती. यू आर स्ट्रॅटेजी टीचर अँड सिनियर टू मी. तर बरोबर आहे का फक्त सांग. मागच्या वेळी बोधला कॉटन किंगच्या मराठे साहेबांनी सांगितलं होतं की सेगमेंटेशन जेवढं नॅरो आणि जेवढा फोकस अनएडल्टरेटेड किंवा जेवढं नॅरो किंवा वेज शेप जेवढं सेगमेंटेशन तेवढं पेनिट्रेशन डीप. याचं उदाहरण देताना ते असं म्हणाले होते की मी कपडे विकतो, ते सुद्धा पुरुषांचे विकतो आणि ते सुद्धा कॉटनचे विकतो. म्हणजे आणि त्याच्यामुळे मी स्त्रियांचे कपडे विकत नाही, किंवा मला अजून भरपूर वेगळ्या हे येऊ शकतात ऑफर की कॉटन किंग हा ब्रँड एस्टॅब्लिश झाल्यानंतर मग कॉटन किंगचं साड्याचं दुकान असंही होऊ शकतं किंवा असं. पण ते मी करत नाही. तर मी फक्त पुरुषांचे कपडे आणि ते सुद्धा कॉटन मधले कपडे असं नॅरो आणि त्याच्यामध्ये परत नॅरोची दुसरी डिग्री एवढं शार्प सेगमेंटेशन केल्यामुळे माझं फोकस असल्यामुळे ते डीप माझं पेनिट्रेशन झालेलं आहे. मला याच्यात आणि तुझ्या स्ट्रॅटेजीमध्ये खूप साम्य आढळतं की ज्याच्यामध्ये यू वर डुईंग मेनी थिंग्स अर्लियर प्रिसिजन कंपोनंट मध्ये, देन यू वेंट ऑन टू शाफ्ट मध्ये सुद्धा मोटर शाफ्ट आणि त्याच्यात सुद्धा मध्ये एका पर्टिक्युलर मार्केट सेगमेंट किंवा एक्सपोर्ट वर फोकस केल्यामुळं एका पर्टिक्युलर दिशेनं तुझी रॅपिड ग्रोथ झाली असं मला वाटतं. एम आय राईट ऑर रॉंग? आणि काही इनपुट्स असतील तर त्याच्याबद्दल. एक आहे ग्रोथ हा पार्ट थोडा वेगळा आहे, पण कन्व्हर्जन रेशो जो आहे की मी कस्टमरला अप्रोच झाल्यानंतर तो कस्टमर कन्व्हर्ट होणं, तो रेशो याच्यामध्ये नक्कीच एरवीपेक्षा खूप जास्त मिळतो. म्हणजे आमचा कन्व्हर्जन रेट ऑलमोस्ट 60-65% पर्यंत जातो आणि उरलेले 35 जण सुद्धा नाही म्हणत आम्ही लाईनीत उभं होती ते. इन मेनी केसेस वी आर फर्स्ट इन द क्यू किंवा सेकंड इन द क्यू टाईप. ओके. त्यामुळे मी शाफ्टच बनवतो म्हटल्यानंतर खूप एक्सप्लेनेशन करायची आणि कॅपॅबिलिटीजची गरज नाही पडत. आणि मी शाफ्ट बनवतो, मी सिमेन्सला शाफ्ट देतो म्हटल्यानंतर इज अवेअर ऑफ व्हॉट वी कॅन डू स्ट्रेट अवे. त्यामुळे तिथे खूप कन्व्हिन्स करण्यामध्ये आणि हे करण्यामध्ये वेळ कमी जातो. हा आता फरक जाणवतो. आणि एकाच कम्युनिटीमध्ये तुम्ही खूप फिरल्यानंतर ओळख होणं आणि ब्रँड एस्टॅब्लिश व्हायला सोपं जातं. खूप मोठा प्रॉडक्ट बास्केट असेल इनिशियली तर तो सगळ्याच्या सगळा प्रमोट करण्या इतके आपल्याकडे रिसोर्सेस नाहीयेत, म्हणजे फायनान्शियली नाहीयेत, ह्युमनही नाहीयेत. त्यामुळे मग तुमची ओळख अशी एस्टॅब्लिश नाही होत. त्याऐवजी तुम्ही जर का फक्त एकच प्रॉडक्ट घेऊन गेला तर त्या कम्युनिटीमध्ये तो ओळख एस्टॅब्लिश करणं सोपं जातं. म्हणजे भारतामध्ये एका कस्टमरला आम्ही नव्याने अप्रोच केला तेव्हा त्याचा माझ्या ज्या इंजिनियरनी त्याला फोन केला, पण यार तुम्ही इतके दिवस कसे काय लावले आम्हाला भेटायला, आम्ही तर कधीपासून तुमच्याबद्दल ऐकून. तो दॅट वॉज शॉकिंग, सरप्राइझिंग बट शॉकिंग ऑल्सो फॉर अस की आपण कधी मार्केटिंगचा विचारही करत नाहीत पण नाव पसरत असते परत. नाही, थँक्यू. प्रमोद आहेत काय प्रश्न अजून? नाही, आता प्रश्न नाही सर कोणाचेच. ओके, मग मला हा सर थांबू. ओके हो सर. ओके. तर सर आणि एनी टाइम दुसरंही काही असेल, कारण आपण त्या ह्याच्यातले फक्त मार्केटिंगशी रिलेटेड प्रश्न घेतले तर दुसरं काय असेल तर वी कॅन जॉईन इन एनी टाइम. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. हो सर. On behalf of Pune TLC, I'll thank Shailesh for spending his time and valuable information. TLC मध्ये no thank you. It was a pleasure communicating with you all.
आणि एनी टाइम शुअर शुअर. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके सर. बाय. गुड डे. बाय. गुड डे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.